It is India and Nepal in a World Cup final. Indian captain Pratik Waikar wins the World Cup trophy. नमस्कार. जानेवारी 2025 मध्ये भारतामध्ये खो खोचा पहिला वर्ल्ड कप झाला होता आणि या स्पर्धेमध्ये भारताच्या महिला व पुरुष संघांनी विश्वविजेतेपद पटकावलं. याच विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार प्रतीक वायकर याच्याशी मी आज गप्पा मारणार आहे आणि त्याच्याकडून खो खो या खेळाविषयी आणि एकूणच त्याच्या यशस्वी कारकिर्दीविषयी जाणून घेणार. प्रतीक वयाच्या 9व्या वर्षी खो खो खेळायला लागला. त्यांनी अंडर 14 सब ज्युनियर नॅशनल्स 2 वेळा खेळला आणि त्याच्यामध्ये त्याला 2 ब्रॉन्झ मेडल्स मिळाली. त्यांनी अंडर 14 सब ज्युनियर वेस्ट झोन चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि या दोन्ही कॅटेगरीज मध्ये तो कॅप्टन होता. अंडर 18 ज्युनियर नॅशनल्स खेळला, कॅप्टन होता आणि त्यांनी त्याच्यात गोल्ड मेडल मिळवलंय. सिनियर नॅशनल टुर्नामेंट्स बद्दल जर सांगायचं झालं तो तब्बल 11 वेळा सिनियर नॅशनल खो खो खेळला. त्याच्यामध्ये त्याला 3 गोल्ड मेडल्स आणि 8 सिल्वर मेडल्स मिळालेली आहेत. फेडरेशन कप नॅशनल्स खेळला 5 वेळेला आणि त्या 5ही वेळा त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेली आहेत. नॅशनल गेम्स 2022 आणि 2025 या साली खेळला आणि या दोन्ही वेळेला त्यांनी गोल्ड मेडल जिंकले. प्रतीक इंटरनॅशनल ज्या काही टुर्नामेंट्स खेळलाय त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर इंडिया वर्सेस इंग्लंड अशी 3 मॅचेसची 2018 साली एक सिरीज झाली होती. त्याच्यामध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. 12th साऊथ एशियन गेम्स 2016 साली झाल्या, त्याच्यात सुद्धा त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जो पहिला वर्ल्ड कप झाला खो खोचा जानेवारीमध्ये त्याच्यात सुद्धा प्रतीकला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. प्रतीक हा महाराष्ट्राचा एकमेव खो खो प्लेअर आहे की जो अंडर 14, अंडर 18 आणि सिनियर नॅशनल्स मध्ये महाराष्ट्राचा कॅप्टन होता. त्याला खो खो मधला सर्वोच्च सन्मान एकलव्य पुरस्कार हा मिळालेला आहे. त्याला शिवछत्रपती पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तसंच त्याला छत्रपती संभाजीराजे पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्याचबरोबरीने अनेक वेळेला प्रतीकला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. प्रतीक, माझ्या क्रिकेट लिमिटेड बाय मिलिंद कुलकर्णी या युट्यूब चॅनलमध्ये तुझं मनापासून स्वागत. यस, थँक्यू सो मच. मला आज बोलवल्या मी. माझी ही अपेक्षा आहे की तुझ्यासारखा मोठा प्लेअर आज आमच्या चॅनलमध्ये येऊन म्हणजे जो करंट इंडिया कॅप्टन आहे आणि ज्याला 25हून अधिक वर्षाचा अनुभव आहे त्यांनी मन मोकळेप्रमाणे तू खो खो जरी प्लेअर असलास तरी तू बॅटिंग करावीस चांगली, अशी माझी इच्छा. नक्कीच नक्कीच. आणि तुम्हाला सांगायला लागणार नाही, मी पुणेरी म्हणल्यावर बोलणं माझ्या रक्तात आहे. वा, क्या बात आहे. तुझा हा जो जवळपास 25 वर्षाचा प्रवास आहे आणि जी काही कठोर मेहनत तू घेतलेली आहेस याची सुरुवात निश्चितच घरातनं वडिलांनी तुला खो खो खेळायला घातलं तेव्हापासून किंवा तू हा खेळ का निवडलास इथपासून ती सुरुवात आहे. ती तुझं करिअर आतापर्यंत. मी जास्त आता बोलत नाही, प्रेक्षकांना तुला ऐकायचंय तर तू लहानपणापासून तुझी इन्स्पिरेशन्स काय होती, तू हा खेळ का निवडलास, चालू कर. साधारण मला माझ्या वयाच्या 8व्या ते 9व्या वर्षामध्ये मी सुरुवात केली, म्हणजे अर्ली 2000 मध्ये मी स्टार्ट केला. बट मी पहिल्यांदा स्टार्टिंगला खो खो प्लेअर नव्हतो, मी होतो बास्केटबॉलला जॉईन केलेलं. घरच्यांनी मला बास्केटबॉल मध्ये जॉईन केलं कारण एक समर कॅम्प होता आणि तिथे आम्हाला की खेळायला या म्हणून तिथे जॉईन करायला सांगितलेलं.
तर घरचे पण म्हणले की भाऊ ऑलरेडी खो खो खेळत होता म्हणजे शाळेकडनं, आणि तो आमच्या SP कॉलेजच्या नवमहाराष्ट्र संघाच्या मैदानावर, नवमहाराष्ट्र संघ क्लब आहे खो खोचा मोठा नामांकित, तर त्या संघाच्या ग्राउंडवर तो ऑलरेडी खेळत होता. आणि अजून एक मोठा भाऊ होता, तो देखील त्या ग्राउंडवर खेळत होता. आणि घरच्यांनी मला सांगितलं की हा तू त्या कॅम्प मध्ये जा, मग तिथे थोडं प्रॅक्टिस कर. मग मी पहिल्यांदा बास्केटबॉल जॉईन केलेला आणि बास्केटबॉल खेळलो. आणि SP कॉलेजच्या ग्राउंडवर बास्केटबॉलचं ग्राउंड आणि खो खोचं ग्राउंड हे शेजारी शेजारी होतं. तुम्हाला आत्ता बघायला गेला तर नाही मिळणार, कारण तिथे एक शाळा झाली. पण पूर्वी बास्केटबॉलच्या ग्राउंडला किंवा खो खोचं मोठी 5-6 ग्राउंड होते आणि त्याला लागून बास्केटबॉलचं ग्राउंड. अगदी बरोबर. तिथून मी जेव्हा माझी प्रॅक्टिस करत होतो तेव्हा बघायचोच, पण एक लहान काय म्हणतात, लहान होतो, चंचल असतं मन असं, तर अशी नजर इकडे तिकडे जायची की काय चाललंय पलीकडच्या मैदानावर, काय चाललंय, ते काय खेळताय. पण तुला सांगायचं मध्ये डिस्टर्ब करून, तर तुला जसं खो खोचं मैदान दिसत होतं तसंच बास्केटबॉल खेळताना तुला पलीकडे क्रिकेटची प्रॅक्टिस दिसत असेल. नक्की, पण तेव्हा तिथे क्रिकेटचं ग्राउंड एवढं मेंटेन नव्हतं. ते ग्राउंड तिथे जेव्हा खेळत होते तेव्हा ऑलमोस्ट सगळे तिथे येऊन क्रिकेट खेळायचे. म्हणजे एक म्हणतो ना आपण की 5 जण आलो आणि टेनिस क्रिकेट खेळायला लागलो, अशी भरपूर जण स्टंप्स लावून खेळायचे. बरोबर. मला माहित नाही आता, बहुतेक नशिबात माझ्या खो खो असेल म्हणून माझं लक्ष तिकडे गेलं आणि मी बघायचो की हे काय करताय. आणि नॅचरली माझे भाऊ होते त्यामुळे ते काय करतायत, ते कशी मजा मस्ती करतायत, काय करतायत. मग त्या ग्राउंडवर माझं लक्ष तिकडे फोकस झालं. आणि तो कॅम्प चालू होताच आणि लगेच आमची एक लंगडीची आपली आंतरशालेय स्पर्धा असते. मी शाळेत होतो, मग शाळेमध्ये हीच मुलं सगळी आमची लंगडीच्या स्पर्धा घ्यायला यायचे, आंतरवर्गीय. बरोबर. आणि त्या स्पर्धामध्ये मी असंच ठरवलं की हा चला आपण पण ट्राय करू शकतो, कारण माझा भाऊ खेळतोय, मला पण जमतंय, मी ऍक्टिव्ह आहे स्पोर्ट्स मध्ये, म्हणजे मी जोरात पळू शकतो किंवा काय करू शकतो, असा मला स्वतःचा कॉन्फिडन्स होता तेव्हा पण की मी काहीतरी करू शकतो, आपण ट्राय करू शकतो लंगडी. मग मी लंगडी गेलो आणि तिथे पण मी खूप चांगला खेळलो लंगडीमध्ये. मग तिथे सगळ्यात म्हणजे जे आलेले मॅचेस घ्यायला त्यांनी सिलेक्शन केले चांगले मुलांचं. मग तिथे एक आनंद झाला की आपल्याला आपल्या शाळेकडनं खेळायला मिळतंय. त्या गोष्टीचा धरून आम्ही नवमहाराष्ट्र संघामध्ये आम्हाला आणण्यात आलं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही आंतरशालेय मॅचेससाठी आता प्रॅक्टिससाठी तुम्ही ह्या ग्राउंडवर तुम्हाला यायचंय. आणि मी जे तेव्हा तिकडनं बघितलेलं आणि आणायची मला ती संधी मिळाली की आता परत त्या ग्राउंडवर खेळायची मला संधी मिळाली. बरोबर. आणि असं लंगडी थ्रू मी तिथे आलो. आणि तिथे आल्यावर आम्ही 1-2 वर्ष लंगडी खेळलो, गोल खो खो खेळलो. आमचा खो खोचा पाया जो आत्ता कळतोय आम्हाला तो तिथनं आमचा मजबूत झाला, कारण ते 2 गेम असे होते की त्याच्यामुळे तुम्हाला एका पायावर कुठे डायरेक्शन चेंज करत होती, तुमच्या ज्या आपण म्हणतो की हुलकावण्या म्हणतो आपण मराठीमध्ये, तर त्या तुमच्या स्ट्रॉंग होतात लंगडी खेळून. कारण त्या छोट्या चौकोनामध्ये तुम्हाला प्लेअरला चकवायला लागतं, तर तुमचा खूप ऍक्टिव्हनेस आणि तुमचं माइंड, की कारण अजून तुमच्यासोबत 2-3 प्लेअर आत असतात खेळायला, तर तो आपोआप खो खोचा पाया बिल्ड होत गेला. गोल खो खो मध्ये आम्हाला थोडंफार प्रमाणात खो खोची इंट्रोडक्शन झालं की असं खो खो खेळायचं आहे, असा खो, त्यामुळे ते पण आमचं तिथे बिल्ड झालं. त्यानंतर आम्हाला शिफ्ट करण्यात आलं की आता तुम्ही खो खो खेळू शकता. आणि आम्हाला तेव्हा पहिल्यांदा होते अरविंद पटवर्धन सर, जे आमचा खो खो घेत होते, दिनकर सर, जे की म्हणजे 2 जण मिळून आम्हाला सगळ्यांना लहान मुलांना तयार करत होते की पुढे जाऊन तुम्ही चांगले खो खो खेळावे म्हणून. तर त्यांनी 2 ते 3 वर्ष आमची बरीच प्रॅक्टिस घेतली. खो खो बद्दल त्यांनी बेसिक सगळं नॉलेज दिलं आणि आमच्याकडनं करून पण घेतलं. आणि तेव्हा पण आम्हाला भरपूर शिकायला मिळाले ह्या गोष्टी, की त्यांनी ज्या सांगितलं की डिसिप्लिन तुम्ही ठेवलंच पाहिजे, त्यासोबत तुम्ही एक फ्री हँड पण ठेवला पाहिजे. म्हणू शकतो आपण की एक नॉर्मल असतं की खेळाप्रती तुमचं प्रेम जडलं पाहिजे, तर ते पण तुमचं जडलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही त्यामध्ये उच्च स्थानी जाऊ शकत नाही एकदम तुम्हाला ते. त्यामुळे त्यांनी ते पण शिकवलं. आणि त्यासोबत मजा मस्ती, की एक लहान मुलगा ग्राउंडवर येऊन टिकून कधी राहील तर जेव्हा त्याला ती एक फ्रीडम मिळेल. आता जनरली आपण बघत असेल की लहान मुलांना कधी कधी फ्रीडम नाही मिळत, मग ते कोमेजून जाऊ शकतात. पण आमच्या ग्राउंडवर तशी ती गोष्ट झाली नाही. त्यांनी आम्हाला फ्रीडम दिलं. शुक्रवारी मला अजून आठवते की शुक्रवारी किंवा शनिवारी आमच्या डिश मॅच व्हायच्या. डिश मॅच म्हणजे काय व्हायचं की जो जिंकेल त्याला पार्टी,
अरे वा. म्हणजे त्यामध्ये मग केळं आणायचे, बर. मग असंच काहीतरी दूध, मग चिक्क्या, असं काहीतरी आम्हाला ते त्या मॅचला द्यायचे बर. आणि जो जिंकेल त्याला द्यायचे. त्यामुळे मुलं एवढी जोरात खेळायची त्या याला. आणि तशा त्या वातावरणात लहान एकदम फ्रीडम सगळं एकदम माझं पुढं पुढं वाटचाल होत गेली. आणि त्यानंतर मग मी 18 मध्ये आलो, अंडर 18 मध्ये मी पूर्ण मला वाटतं 14 मध्ये महाराष्ट्र खेळलास तेव्हा लीड केलीस, म्हणजे तू कॅप्टन होता येस, महाराष्ट्राचा. 14 वर्षाचा होतो तेव्हा पण मी कॅप्टनशिप केली. मला आठवतंय की मी 2000 मध्ये चालू केलं आणि 2004 मध्ये मी महाराष्ट्र संघामध्ये निवड झालेली माझी, म्हणजे बेसिक सगळं नॉलेज घेऊन. पण त्याच्या आधी सुद्धा 1 वर्ष मी म्हणजे अंडर 14च्या मी 3 जिल्हा स्पर्धा खेळलो बर. आणि त्यामध्ये मी 2दा नॅशनल खेळलो सिलेक्शन होऊन. वा. अशा त्यामध्ये मी 2दा वेस्ट झोनला एकदा कॅप्टनशिप केली आणि नॅशनल्सला कॅप्टनशिप केली. त्यामुळे अंडर 14 मध्ये पण ती कॅप्टनशिप केली मी. त्यानंतर अंडर 18 ला आलो. त्या पूर्ण एज ग्रुप मध्ये मी पूर्ण डॉमिनेट केल्यासारखं खेळलो की सगळी वर्ष 4 वर्ष. 4थ्या वर्षी आमची नॅशनल झाली आणि तेव्हा परत एकदा मला महाराष्ट्र संघात काही कारणास्तव 2 ते 3 वर्ष आमच्या नॅशनल्स होत नव्हत्या. त्यामुळे जिल्हा स्पर्धा होत होत्या पण नॅशनल खेळायचा चान्स आम्हाला मिळत नव्हता. आणि एज वाढत असल्यामुळे तो एकच मला खेळायचा चान्स मिळाला की ते पण शेवटच्या 17 वर्षाचा होतो आणि 18 कम्प्लीट व्हायच्या ह्याच्यामध्ये होतो, तेव्हाच तो मला चान्स मिळाला. मधली 2 ते 3 वर्ष आमच्या नॅशनल्स होतच नव्हत्या. पण जिल्हा स्पर्धामध्ये मी डॉमिनेट करून म्हणजे त्या 2-3 स्पर्धामध्ये मी बेस्ट प्लेअरचा असेल किंवा बेस्ट डिफेंडरचा असेल असं मी प्राइजेस घेतली. बट ते नॅशनल नाही खेळायला मिळालं आणि शेवटच्या वर्षी मला खेळायला मिळालं आणि तेव्हा पण मी महाराष्ट्र संघाचा कॅप्टन म्हणून सिलेक्ट झालो आणि तेव्हा सुद्धा महाराष्ट्र संघाने गोल्ड मेडल मिळवलं. त्याचा खूप आनंद झाला. आणि त्यानंतर वय वर्ष 18 कम्प्लीट झाल्यानंतर लगेच मला 19व्या वर्षी महावितरणमध्ये जॉब ऑफर झाला. स्पोर्ट्स रिक्रुटमेंट झाली अंडर 18च्या बेसिसवर की आम्ही हे खेळाडू आम्हाला घ्यायचा इंटरेस्ट आहे. मग त्यांनी भरती दिलेली, आम्ही ते भरतीमध्ये सिलेक्ट झालो की त्यांनी आम्हाला सिलेक्ट केलं की तुम्ही महावितरण मधनं येऊन खेळा आता. आणि त्यानंतर 19व्या वर्षी 20व्या वर्षी साधारण मी जॉईन झालो प्रोसेस कम्प्लीट होईपर्यंत, म्हणजे 19 कम्प्लीट. कुठे पुण्यातच जॉईन झालो. पोस्टिंग माझं पोस्टिंग झालं खानापूरमध्ये, सिंहगड पायथ्याच्या इथे पुढे खानापूरमध्ये माझं फर्स्ट पोस्टिंग झालं. पण प्रॅक्टिसला वगैरे तुम्हाला कन्सेशन मिळायचं? नाही, महावितरणमध्ये स्पोर्ट्स तशा पॉलिसीज नव्हत्या आणि अजूनही नाही आहेत. बट इथून पुढे नक्की होतील असं मला वाटतंय. मग तू हे सगळं एवढ्या लहान वयात तू जॉब स्वीकारलास, त्याच्यानंतर तू काही प्रॅक्टिस करत होतास, तुला जी काही मेहनत घेण्याची सवय झालेली होती आणि तू पुढे नॅशनल्स खेळायसाठीचं स्वप्न बघत होतास, महाराष्ट्राकडनं सिनियर नॅशनल्स खेळायचं, तर या सगळ्यामध्ये हा नोकरीचा कुठे अडसर आला असं तुला वाटलं? नोकरीचा अडसर नाही म्हणता येणार, कारण 19 जूनला 2012ला माझं जॉईनिंग झालं. मी खानापूरला जॉईन केलं आणि नोव्हेंबर 2012 मध्ये मी सिनियर नॅशनल खेळलो. म्हणजे पहिल्या माझं जॉईनिंग झालं जॉबला आणि त्यानंतर मी सिनियर नॅशनल खेळलो महावितरण मध्ये लागल्यानंतर. म्हणजे तू असं सिद्ध करून पाहतोयस की नोकरी लागली तरी तुम्ही तुमचा खेळ, जर तुमची लगन आणि इच्छाशक्ती आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तरी हायएस्ट लेवलला खेळू शकतो. येस, नक्कीच. ड्रीम सेट केलं कोणीही तर ते ड्रीम मिळत शकत नाही तोपर्यंत थांबायचं नाही असं मला वाटायचं, मेहनत करत. तर त्यामुळे मी खानापूरला जायचो. मला 1-1.5 तास लागायचा बसनी यायला, 1-1.5 तास लागायचा. मला आठवतंय की महावितरणमध्ये पण नवीन पॉलिसी होत्या, कोणाला एवढं माहित नव्हतं स्पोर्ट्स बद्दल किंवा स्टॉप झालेली जुन्या पॉलिसीज. तर मला जॉबवरनं पण थोडं लेट सोडायचे. म्हणजे मी 5-6ला सुटलो की 7:30 मला घरी यायला व्हायचे. मग मला आठवतंय सणस मैदानाची इथे माझी बस थांबायची, तिथं मी उतरायचो आणि पळत पळत मी ग्राउंडवर जायचो की हाच माझा वॉर्मअप. आणि ग्राउंडवर जाऊन मी चेंज करून, म्हणजे तेच ह्याच्यामध्ये चेंज करून एक्सरसाइज करून ग्राउंडमध्ये लगेच, कारण ऑलरेडी प्रॅक्टिस स्टार्ट झालेली असायची आणि मला मिस नव्हतं करायचं ह्या गोष्टी. तर मी तिथे जाऊन ते करायचो, मग लगेच प्रॅक्टिस. पण यामध्ये खूप दमायला व्हायचं. मग मी हळूहळू
मी पण शिकत गेलो की मला यासाठी थोडं कॅरी करायला लागेल काही गोष्टी, मग खाणं थोडं, काही गोष्टी येताना थोडा चहा किंवा काहीतरी, चहा नाही म्हणता येणार पण तेव्हा चहा आणि त्यासोबत काहीतरी असं खाऊन यायचो किरकोळ काहीतरी. हा. पण त्या दिवसांमध्ये मला नवीन होतो, मी पण लहान होतो, सगळंच नवीन होतं माझ्यासाठी की हा स्ट्रगल किंवा काय करायचंय आणि काय नाही, काय खायचंय ह्याचा पण आपल्या म्हणजे आमच्या खो खो मध्ये म्हणाल की जुन्या काळापासून एक डाएटवर जास्ती फोकस नव्हता, पण तेव्हा गोष्टी शिकायला मिळाल्या की ह्याचा खूप इम्पॅक्ट आपल्या खेळावर होतोय. 2016 मध्ये नंतर मी आलो, पहिली नॅशनल ती खेळल्यानंतर मी कंटिन्यू नॅशनल खेळलो. 2014 मध्ये फक्त एकदा ड्रॉपआउट झालेलो. 2016 मी इंडिया कॅम्प केला, आम्ही साऊथ एशियन गेम्स जी खेळलो, तर तेव्हा साई मध्ये असताना मला कळलं की डाएटचं किती महत्व आहे. त्याच्या आधी आम्ही खात होतो की एक थोड्या प्रमाणात की हा बाबा थोडेसे हे प्रयत्न. मग आता थोडस ब्रेक करतो तुला की हे जी तुझा प्रवास चालू होता तेव्हा इथे तू जेव्हा नवमहाराष्ट्र संघामध्ये जेव्हा खेळत होतास, प्रॅक्टिस करत होतास, तेव्हा तिथे तुझे कोण आदर्श खेळाडू जे ऑलरेडी सिनियर नॅशनल गाजवत होते किंवा ज्यांना अर्जुन अवॉर्ड मिळालेलं आहे, शिवछत्रपती अवॉर्ड माझ्या माहितीत म्हणशील तर, कारण मी जिथे राहत होतो शनिवार पेठेत, तिथे शेजारीच कन्या शाळेचं ग्राउंड होतं आणि तिथे कायम खो खोचे अतिशय सुंदर सामने व्हायचे आणि मी स्वतः शाळेत असताना थोड्या लेवलचं खेळलो होतो खो खो. पण मला अगदी आठवतंय की तेव्हा नवमहाराष्ट्र संघ विरुद्ध सन्मित्र संघ हा सामना बघणं म्हणजे भारत पाकिस्तान मॅच सारखंच एक हे होतं. म्हणजे तेव्हा राजू द्रविड म्हणून, राजेंद्र द्रविड म्हणून एक प्लेअर होता, नंतर टाकळकर म्हणून होते एक, हेमंत टाकळकर म्हणून, इकडे मिलिंद मराठे, त्याच्यानंतर श्रीरंग इनामदार, ही अशी मोठी माणसं होती. अतुल वाकणकर म्हणून एक प्लेअर होता. या सगळ्यांचे गेम्स आणि त्यांची स्टाईल वगैरे बघता म्हणजे अमेझिंग वाटायचं ते. तर तू ह्या सर्वांच्या सहवासात असशील किंवा त्यांच्या नंतरची बॅच मे बी असेल तुझं हे बघता, पण मग ह्यांनी तुला काही अशा टिप्स दिल्या का की ज्या तुला उपयोगी पडल्या की नोकरी करून? कारण मला वाटतं त्यावेळेला खो खोची सगळी रिक्रुटमेंट बँकेत व्हायची, बरोबर की नाही? हो, मला नक्कीच ना, मी म्हणेल की माझे आदर्श आहेत आणि माझ्या ग्राउंडवरच होते आणि चांगले खेळणारे प्लेअर पण मी बघितले. तुम्ही जी नावं घेतली त्यांना मी ऐकून होतो, म्हणजे त्यांच्या स्टोरीज, त्यांना मी खेळताना बघितलं नव्हतं, कारण ते जेव्हा खेळत होते तेव्हा माझा भौतिक जन्म देखील झाला नव्हता. पण मी काय म्हणू शकतो की त्यांच्या स्टोरीज ऐकलेल्या होत्या की ते काय स्पीडमध्ये, काय जोशात खेळायचे. बरोबर. आणि नक्कीच ना की ह्या ऐक्यू स्टोरी सुद्धा आपल्याला खूप महत्वाच्या ठरतात की आपण त्याप्रमाणे बनायचा प्रयत्न करत असतो. माझ्या ग्राउंडवर मी खेळताना बघितलेलं आशुतोष गायकवाडी म्हणून बघितलेलं, बरोबर, त्याला खेळताना बघितलेलं, आणि अभय जोशी म्हणून येस, अभय सरांना पण मी, अभय जोशी सरांना खेळताना असंच बघितलं नाही त्यांच्या पीकला. कारण जेव्हा मी आलो खो खो मध्ये 2000 नंतर आलो, तेव्हा त्याच्या आधी ते खेळत होते आणि त्यानंतर मे बी ते फार खो खो खेळत नव्हते. तो नंतर मला वाटलं ऍथलेटिक्स सरांनी तो मास्टर्स वगैरे, येस मास्टर्स, हो. आणि हे जे खो खो प्लेअर आहेत ना, हे सगळे मी जी 2-3 नावं घेईन तुझ्यापाशी, एक मला त्यावेळेला आठवतंय ते म्हणजे राजेंद्र द्रविड, त्याच्यानंतर हा अभय जोशी जे नाव घेतलं मी, ते हे अतिशय उत्कृष्ट स्प्रिंटर होते. आणि ह्याच्यात एक पाटणकर नावाचा प्लेअर होता, तो नंतर ऍथलेटिक्सचा कोच झाला. हो, आणि त्यांनी ऍथलेटिक्स मध्ये भरपूर सारे मेडल्स पण आणले इंडियासाठी. हो, त्यांच्या स्टुडंट्स. हा, म्हणजे 100 मीटर्स वगैरे करणारे किंवा हर्डल्स करणारे असे नॅशनल आणि इंटरनॅशनल प्लेयर्स त्यांनी घडवले. हे सगळे बेसिक खो खो प्लेअर होते. येस. त्यामुळे मला असं वाटतं की खो खो हा एक म्हणजे फार बेसिक खेळ आहे की जो ऍथलीट तयार करतो. म्हणजे तुमची ऍथलेटिक बॉडी जी आहे ती तुमची तयार होते अँड देन यू कॅन टेक अप एनी गेम. असं माझं भरपूर वेळा असं यावर, म्हणजे तुमचं जे मत आहे माझं पण तेच मत आहे की बेसमध्ये बघा लंगडी, गोल खो खो आणि त्यानंतर खो खो, ज्यामध्ये खो खो एवढा तुम्हाला सपोर्ट करतो की तुमचं माइंड बॉडी कोऑर्डिनेशन खूप वाढवतो, की तुम्हाला प्रत्येक वेळेस जज करायला लागतं हा प्लेअर कुठे जाईल. आणि लाईव्ह ऑब्जेक्ट आहे खो खो मध्ये. आपण, तुम्ही म्हणा क्रिकेट खेळताय किंवा अजून कुठला बॉल गेम खेळताय, तेव्हा जो बॉल येणार आहे तो लाईव्ह ऑब्जेक्ट नाहीये, कारण त्या एकदा बॉल तो तिकडे टाकला की तो त्याच डायरेक्शनला जाणार, तो कुठे नाही. पण खो खो मध्ये मला असं वाटतं की लाईव्ह ऑब्जेक्ट आहे.
तो जो प्लेअर इकडे तिकडे हलेल त्यावर तुम्हाला डिपेंड की इकडे जायचंय, म्हणजे अटॅकरला स्वतःचं डोकं लावायचं की तुम्हाला ह्या बाजूला जायचं की ह्या बाजूला. त्यामुळे तिथे अजून तुमची बॉडीचं माइंड बॉडी कोऑर्डिनेशन हे खूप वाढतं. त्यामुळे दुसरा गेम जज करणं की हा बॉल आता इकडनं येणार, तो बॉल एकदा आला की इथनच येऊ शकतो, असं तुम्ही क्रिकेटला हे करू शकता. किंवा फुटबॉलला एखादी किक मारली आहे, तुम्ही एक कर्व मारला असेल तर तो तुम्ही जज करू शकता पटकन. की खो खो जर तुम्ही खेळून दुसरा गेम हे करत असेल तर त्यामुळे मला ते वाटतं. आणि ॲथलेटिक ॲबिलिटी तर तुम्हाला लागतेच खो खोमध्ये. तुम्ही जनरली बघा की खो खोमध्ये आता मी बघा एकदम स्लिम ट्रीम किंवा काय, मी स्वतः पण ॲथलेटिक्स मध्ये लॉंग रनर आहे. तर तुम्ही तसं पण शिफ्टिंग खो खोतनं प्लेअर दुसऱ्या गेम मध्ये जाऊ शकतो. फुटबॉल एक बेसिक तुमच्यात ती एक ताकद आणि तुमच्या बॉडीला एन्ड्युरन्स, स्पीड, नंतर एजाइलिटी, ही जे आहेत गोष्टी, रिफ्लेक्स, हे सगळं तुमच्याकडे आलेलं असतं. तुम्हाला अतिशय अलर्ट राहायला लागतं. खो खो हा इतका फास्ट गेम आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिकेटमध्ये जरी तुम्हाला अगदी T20 म्हणलं तरी बाकीच्या प्लेयर्सना थोडासा वेळ असतो. म्हणजे बॉलर बॅट्समन सोडून फिल्डरला थोडासा विचार करा. आणि त्याची एक खासियत वेगळी आहे की तिथे विचार करणं ही एक लायबिलिटी ठरू शकते. म्हणजे विचार करायला कधी कधी वेळ नसणं हे सुद्धा ऍडव्हान्टेज करू शकतं. दोन्ही प्रत्येक खेळाच्या ह्या आपापल्या चांगल्या बाजू आणि त्यामुळे खो खो मध्ये तुम्हाला अवधान ठेवायला लागतं. थोडक्यात सांगायचं झालं तर की माझ्या पाठीवर हात पडणार आहे की नाही, खो म्हणला जाणार आहे की नाही. आता हे खो खोच्या टेक्निकल गोष्टींविषयी बोलतोय. आपला ऍक्च्युअली विषय चालू झाला तू 19 होतास, 18 क्रॉस केलंस आणि त्याच वर्षी तू सिनियर नॅशनल्स खेळलास. तिथनं आपण हा दुसऱ्या फ्लोवर आलो. तर मला असं वाटतं की तू पहिला तुझा तो जर्नी कम्प्लीट कर आणि नंतर आपण खो खोची जी काही थोडक्यात हिस्ट्री आहे किंवा त्याची काही टेक्निकलिटीज आहेत या बाबतीत आपण बोलूया. तर 18 नॅशनल झाल्यानंतर मी फर्स्ट सिनियर नॅशनल खेळलो. मी कंटिन्युअसली खेळत राहिलो. 2016 मध्ये मी इंडियाकडून खेळलो फर्स्ट टाइम साऊथ एशियन गेम्सला. मग 2018 लंडन मध्ये झाली स्पर्धा. मला असं वाटतं की मी ह्या एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये कंटिन्युअसली फॉर्म मध्ये खेळत गेलो. याचं मलाच आता बघून असं आता मी काय करून गेलोय मागे असं वाटतं की आपला गेम म्हणजे खो खो हा गेम खूप अवघड आहे. आणि मी ही वर्ष कधी गेली कशी गेली मला कळलं नाही. पण ह्या वर्षांमागे एवढी वर्ष कशी गेली त्यासाठी एकच माझं स्वप्न होतं, जे होतं शिवछत्रपती पुरस्कार, की तो मला मिळवायचाच होता काही करून. कारण मी लहानपणी ते ड्रीम ठेवून तुम्हाला म्हणलं आशुतोष गायकवाडी किंवा आमच्या क्लबमध्ये नवमहाराष्ट्र संघामध्ये 20 ते 21 शिवछत्रपती पुरस्कार आहेत. अर्जुन पुरस्कार आहे इनामदार सरांना. बरोबर. तो देखील मी डोळ्यासमोर ठेवून की सरांना मिळालाय, आपण पण मिळवू शकतो कधी इन फ्युचर. तर प्रयत्न आपण करत राहिले पाहिजेत. बाकी मिळणं नाही मिळणं हे आपल्या हातातलं नाही. प्रयत्न करून आपण चांगलं खेळलं पाहिजे. आणि हाच विचार मी डोक्यात ठेवून कंटिन्युअसली करत राहिलो आणि ते झालं पण माझ्याकडनं. आणि म्हणजे देवाचीच कृपा म्हणायला लागेल की एवढी वर्ष मला सातत्याने आणि चांगल्या फॉर्मवर टिकून राहता आलं. आणि 2019 मध्ये 19-20 मला जाहीर झाला, तो मिळाला 2023 मध्ये. पण तोपर्यंत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत स्वस्थता हा की कुठलाही एक्सक्यूज स्वतःला द्यायचा नाही. बरोबर. आणि कंटिन्यू खेळत राहायचं. मला वाटतंय की देवाच्या इथे देर आहे पण अंधेर नाही. आणि त्याच बदल्यात म्हणजे मी एवढी वर्ष करत राहिलो त्या पुरस्कारासाठी, पण देवानी देताना मला वाटतंय की खूप मोठं की फर्स्ट वर्ल्ड कपचा इंडियन टीमचा कॅप्टन होणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती खूप. आणि अभिमानाची गोष्ट, मानाचा पुरा होता तो माझ्यासाठी माझ्या करिअर मध्ये. की मे बी असं मला वाटतं की एवढ्या वर्ष मी स्ट्रगल करत राहिलो की ते मिळवत नव्हतं. कारण एक वेळ अशी होती, मी असं म्हणेन प्रतीक की हा स्ट्रगल नव्हता, तू हा प्रवास एन्जॉय करत होतास म्हणून तू तो इतके वर्ष करू शकला. आपल्याला एखादी गोष्ट मारून मुटकून करायला लावली तर ती केली जात नाही. हीच जर आवडीने केली तर ती अतिशय सहजपणे होते. हे तुझ्या करिअरकडे बघता मला वाटतं. नक्कीच ना की आवडीनेच होती. कारण की मी फक्त वेगळ्याच धुंदीत होतो
होतं की मला काही होऊ दे, सगळं मी मॅनेज करेल, पण मला हे स्वतःसाठी मिळवायचंय. आज नाही मिळू शकलो तर आयुष्यात काही म्हणजे कारण मी स्वप्न ठेवलेलंच. आणि जर आपल्या हातात जरी नसेल तरी मी आस ठेवून होतो, कारण मध्ये गव्हर्नमेंटचे रूल्स चेंज झाले की ज्यामध्ये युनिव्हर्सिटीचे काही मार्क्स म्हणजे युनिव्हर्सिटी टुर्नामेंट्स मध्ये जर तुम्हाला मेडल्स असतील तर ते मार्क्स पण छत्रपती पुरस्कारामध्ये शिवछत्रपती काउंट करत होते. आणि मी गव्हर्नमेंट जॉब होतो, त्यामुळे आणायचे माझ्या पुढे माझे ज्युनियर जात होते, मला खेळता येत नव्हतं. मी डेस्परेट होतो की आता काय करायचं, म्हणजे मी तर चांगला खेळतोय, सगळ्यांना दिसतंय, पण मी अडकलो ह्याच्यात. मग मी एकच ठरवलेलं की कुठलीही मोठी इंटरनॅशनल टुर्नामेंट आली तर ती खेळायची, आणि ती खेळायची असेल तर तुम्हाला संधी कधीही येऊ शकते, त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर राहायलाच पाहिजे त्या क्षणाला. म्हणून मी कंटिन्युअस ती वर्ष की नाही मिळत तोपर्यंत थांबायचं पण नाही आणि खेळत राहायचं एवढंच माझ्या डोक्यात होतं. मग त्यासाठी मी थोडा मागे येऊन सांगेन की प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली की प्रॅक्टिस मध्ये काय काय करायला लागेल. आता ते मिळवेल नाही मिळेल माझ्या हातात नव्हतं काय. याच्यात परत मी तुला एक टोकणार आहे, यामध्ये मला तू तुझा दिनक्रम कसा ठेवला होतास हे पाहिजे, आणि मला प्रॅक्टिसचं महत्व पाहिजे. म्हणजे कसं की प्रॅक्टिस ही गाढवी प्रॅक्टिस नसता, ती प्रॅक्टिस विथ पर्पज पाहिजे. हे तू कसं बाणवलंस स्वतःमध्ये, आणि तू तुझं प्रॅक्टिस कशी आखलीस, तुझा जॉब कसा केलास, त्याच्याच बरोबरीने तुझं रोजचं बाकीचं म्हणजे डाएट असेल, रेस्ट असेल, या गोष्टी तू कशा कशा सांभाळलास त्याबद्दल. त्या ह्याच्यामध्ये मी म्हणलं की जेव्हा नवीन लागलो तेव्हा माझ्याकडे सगळंच नवीन होतं, मला पटकन कळत नव्हतं की आता हे मॅनेज कसं करायचं. पण काही गोष्टी माझ्या झाल्या, आणि नवीन एकदम युथ म्हणलं, रक्त माझं गरम होतं तेव्हा 19-20व्या वर्षी, त्यामुळे ती गोष्ट पटकन झाली. पण मी करंट फॉर्म मध्ये पण होतो एकदम. पण नंतर मला कळायला लागलं की टाइम मॅनेजमेंट शिवाय गोष्टी आपल्याला फ्युचरमध्ये चांगल्या करता येणार नाहीत. म्हणजे जर लॉन्जिव्हिटी ठेवायची असेल, करिअर जर लांबवायचं तर तुम्हाला डिसिप्लिन राहायलाच पाहिजे, तुमचा टाइम मॅनेजमेंट तुमच्याकडे झालाच पाहिजे. तुम्हाला सांगतो, जेव्हा मी 2009-8 मध्ये मी फर्स्ट टाइम ओपन सिनियर जिल्हा अजिंक्यपद टुर्नामेंट खेळायला आलो, तेव्हा पुण्याची प्लेस होती 7वी. आता ह्या प्लेस मधनं शिवछत्रपती पुरस्कार मिळवायचा कसा, कारण 1, 2, 3 नंबर मध्येच ते पॉइंट जास्त मिळायचे. मला पॉइंट, मी नॅशनल खेळून तरी फायदा काय. मग माझ्या डोक्यात सारखं म्हणजे जे म्हणतात ना की एक कॅप्टनशिप मधलं सगळं फिरायला लागलं. तर तिथं मी सुरुवात केली की आपल्याला टीम पण तयार करायला पाहिजे. मग मी एक प्लेअरला तयार करत गेलो, आणि तर प्लेअरला म्हणजे कोचेस तर होतेच, बट त्यांच्यासोबत जास्तीत वेळ देणं, मला तो पण वेळ द्यायला लागायचा. मग जॉबला लागल्यानंतर मी सकाळी काय केलं, काही पहिली वर्ष तर तसंच जाऊन दिलं, पहिलं 6 महिने वगैरे. पण त्यानंतर मला कळायला लागलं की नाही, आता आपल्याला जर चांगल्या प्लेसेस मिळवायचे असेल, आपली टीम पण, तर आपल्या टाइम मॅनेजमेंट आणि डिसिप्लिन राहायलाच लागेल. तर मी सकाळी 7, 7:15 उठायचो, जिम मध्ये जायचो, आणि मी कोणाला तरी नेहमी बरोबर घेऊन जायचो. मी अजून पण म्हणजे मी कुठलाही न्यूनगंड बाळगत नाही की मी मोठा आहे आणि मला लहान मुलांना घेऊन कसा मी जाऊ. मला भरपूर जण कधी म्हणतात की अरे तू लहान मुलांसोबत किंवा असा जास्ती वेळा दिसतोस, पण दे डोंट नो की मी काय करतोय. मला टीम पाहिजे, मला ती टॅलेंट येस, मी त्यांना माझा टॅलेंट हंट चाललाय, आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे मी तो त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. आणि तेव्हा पण मी तेच चालू केलं. म्हणजे तू थोडक्यात या संघ बांधणीचा जो काम आहे ते तू जिम पासून सुरुवात केली. माझ्यासोबत मग मी प्लेयर्सला म्हणायचो हा चला आपण करूया. मग जिम मध्ये आम्ही जायचो, सकाळी 7 वाजता 7:30 जिम स्टार्ट करायचो, 8:30 पर्यंत 7 ते 8:30 1.5 तास वगैरे आम्ही जिम करायचो, आणि कूलडाऊन वगैरे लगेच करून मी घरी जायचो. माझी 9:50 ते 9:40 ची बस होती, मंडे इथनं असायची आपल्या इथून, आणि तिथनं बस पकडून मी खानापूरला जायचो. तर लगेच घरी जाऊन फ्रेश होऊन म्हणजे जे काय आपलं असेल ते करून मी लगेच डबा वगैरे आई तयार ठेवायची, ते करून बस पकडून ऑफिसला जायचो. ऑफिसला बघायला गेलं तर काम पण असायचं, आणि मला थोडा रिलॅक्स पण टाइम मिळायचा. पण मग मी त्या टाइम मध्ये काय करायचो, कधी की सर वगैरे नसतील, दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जाऊन थोडस रिलॅक्स व्हायचो. की मला माहिती होतं की जर चांगल्या लेवलला खेळायचं आहे तर तुझी आपल्या रेस्ट पण गरजेची, कारण पूर्ण दिवसभर आपली बॉडी ऍक्टिव्ह राहिली तुम्ही 2 वर्ष करू शकतो, 3 वर्ष करू शकतो, आणि ते पण
पण पण तुम्ही प्रॉपर वेनी गेला तर तुम्ही सगळं एक मिनी नॅप मी म्हणायचं तर एक 15-20 मिनिटं 30 मिनिटं एवढी घ्यायचो आणि जेवढी एनर्जी सेव्ह करता येईल तिथे तेवढी करायचो. पण नंतर पण असं झालं की मला एकदा मीटर रिडिंगचं पण काम आलं की मला हा ठीक आहे तुला लवकर जायचंय ना लवकर जा पण मीटर रिडिंग करून जायचं. मग प्रॉब्लेम तिथे झाला की आता मीटर रिडिंग म्हणजे दिवसभर उन्हात फिरणं. मग ठीक आहे म्हणलं ते पण करू आपण, आता आहे आपल्याकडे ताकद तर ते पण करू. मग सकाळी प्रॅक्टिस करून 10:30-11ला तिथे पोचायचं, उन्हात मीटर रिडिंग करायचं, 3 वाजेपर्यंत मीटर रिडिंग करून आराम करायचं, तिथं जेवण वगैरे करून आराम म्हणजे बसायचं थोडं कुठल्या तरी हॉटेलवर वगैरे. असं नाही की तुम्हाला खूप प्रॉपर रेस्ट आहे किंवा काही नाही, हॉटेलवर कुठल्याही जिथे मिळेल तिथे बसायचं, डबा खायचा आणि मग 4-4:30-5ची बस धरायची आणि 6-6:30 पर्यंत ते मीटर रिडिंग दिल्यानंतर. पण त्याच्या आधी मी 6ला निघायचो, 6चं ट्रॅफिक वगैरे 7:30ला मी तिथे पोचायचं ग्राउंडवर. हा आणि मग असे चालले. मग 2 वर्षांनी बीबीनीच म्हणजे महावितरणनी मला ह्या स्पोर्ट्ससाठीच की हा नॅशनल खेळतोय चांगला खेळतोय ह्याला ग्राउंडच्या जवळ बदली पोस्टिंग द्या. त्यामुळे त्यांनी पोस्टिंग माझं पर्वतीच्या इथे केलं, PL देशपांडे गार्डनच्या इथे. PL देशपांडे गार्डनच्या इथे माझं पोस्टिंग झालं, ते झालं. आणि मग त्यानंतर परत मला वेगळ्या गोष्टीचं म्हणजे टास्क यायला सुरुवात झाली की प्लेयर्स आमचे काही जॉब असतील किंवा काहीची फायनान्शियल असेल ह्या गोष्टीमध्ये इकडे तिकडे जात होते. मग परत नवीन टीम तयार करायचं, मग परत ते. पण आता मला असं वाटतं की 2016 नंतर आम्ही कंटिन्युअसली फायनल खेळतोय जिल्हा अजिंक्यपदची आणि सगळ्यात जास्ती चेंजेस हे पुण्याच्या टीम मध्ये झालेत आणि तरी पण आम्ही खेळतोय. मला म्हणजे ह्या गोष्टीचं फार हे म्हणजे मी असं म्हणेन तुला यू आर अ ग्रेट मोटिवेटर. जेव्हा कॅप्टनला यश मिळवायचं असेल तेव्हा कॅप्टननी ही शुड लीड बाय एक्झाम्पल. येस डेफिनेटली. आणि तुम्ही ग्राउंड मध्ये राहूनच लीड करू शकता. लीड मला बॉसिंग आवडत नाही की तू कर मी खेळतोय असं नाही. मी एक्झॅक्टली तुझ्या ह्या सगळ्या जे मी कॅप्टनशिपचा आलेख बघतोय, तू इतक्या वेगवेगळ्या स्तरावरती अतिशय सुंदर कामगिरी केलीस एक प्लेयर म्हणून आणि एक कर्णधार म्हणूनही. तर कर्णधार पदाचे जे काही विशेष गुण आहेत, कॅप्टनशिपचे जे काही विशेष गुण असतात की हे कोणीही असा उठून कॅप्टन सक्सेसफुल होईल असं नसतं कधी. त्याच्यात काही स्पेशल क्वालिटीज असतात आणि त्याच ह्या क्वालिटीज ज्या आहेत की तू करून घेणं दुसऱ्यांकडनं, दुसऱ्यांना मोटिवेटेड ठेवणं, एक टीम बांधणं, त्यांच्यात टीम स्पिरिट निर्माण करणं, बरोबर. नंतर हे त्यांना समजावून देणं की बाबा रे आपण चॅम्पियनशिप जिंकलो नाही तर आपल्याला बेनिफिट्स कमी आहेत. एक्झॅक्टली. आणि हे एकाला नाही मिळणार, हा टीम गेम आहे, टीम गेम आहे, सगळ्यांनाच ती फ्रुट्स मिळतील. बरोबर. तुम्ही जर 10 मॅचेसच्या ऐवजी 3च मॅचेस खेळत असाल, 4च मॅचेस खेळत असाल तर काही उपयोग नाही, तुमचा परफॉर्मन्स. माझं तेच झालं. मी तेच म्हणलं की जेव्हा मी फर्स्ट टाइम खेळायला आलो तेव्हा मी सिलेक्ट होत होतो कारण माझा परफॉर्मन्स होतच होता. मी तेव्हा 3.5 मिनिटं 3 मिनिटं असा माझा म्हणजे तेव्हाच्या ह्याच्यात तो भरपूर टाइम आणि अटॅकिंगला सुद्धा मी भरपूर अशा विकेट मारत होतो. त्यामुळे माझा परफॉर्मन्स होत होता, मी सिलेक्ट होत होतो. बट ह्यामध्ये बाकीच्यांचं पण सिलेक्शन कसं होणार आता जर तुमची प्लेसच नाही वरती गेली किंवा काय. तर मला तिथे कळायला लागलं की जर फक्त एकटा पुढे जाऊन फायदा नाहीये, आपल्यासोबत आपली टीम पुढे जात असेल तर माझ्यासोबत हा सगळ्यांचा देखील फायदा आहे. एकदम बरोबर. मग त्यासाठी प्रिपरेशन स्टार्ट केली की नाही आता आपलं स्वतःचं स्वप्न देखील आहे आणि त्यासोबत आपल्याला बाकीच्यांचा पण फायदा बघायला पाहिजे. तर अशा भरपूर वेळा अशी सिच्युएशन पण आली की मी भरपूर अशा वेळ आली की आता प्रतीक काय तर मी सोडल्यात पण आहेत गोष्टी की हा ठीक आहे आपला तो प्लेअर पण चांगला आहे, तो पण डिझर्व करतो, ह्यावेळेस मी सॅक्रिफाईस काही करून. आणि मला असं वाटतं की मोठ्या काहीतरी गोष्टी सॅक्रिफाईस आणि एकमेकांच्या विश्वासावरच मिळवू शकतो आपण. एकदम बरोबर. कारण मला सुद्धा जेव्हा अवॉर्ड मिळाला तेव्हा माझ्या मित्रांना माझ्या टीममेट्सला हेच वाटत होतं की तो आपल्याला मिळाला. बरोबर. कारण आणि मी ऍक्च्युली अवॉर्ड तो मिळत होता पण ह्या म्हणजे त्यांच्या प्रेमाचा तो अवॉर्ड जो होता तो मला असं वाटतं की तो
कुठल्याही अवॉर्ड पेक्षा खूप मोठा आहे. एकदम कारण आपल्या आजूबाजूचे लोक आपल्यावर प्रेम करतायत आणि आपली सक्सेस एन्जॉय करतायत. म्हणजे मी पुढे जातोय हा आनंद त्यांना जास्ती होत होता आणि मी एकदम कूल झालेलो की हा ठीक आहे मिळतोय आपण आता हे. मी तुला तू कूल हा शब्द वापरलास त्याच्यावरनं मी एक असं जेव्हा तुझ्याबद्दल माहिती मी सगळे गुगल सर्च आणि हे ते करत होतो तर तुला कॅप्टन कूल ऑफ खो खो म्हणतात. हे कितपत खरंय? तू धोनीला काय रेट करतोस कॅप्टन म्हणून त्याच्या कॅप्टनशिप म्हणतात मला कॅप्टन कूल कारण मला जनरली कोणी चिडलेलं किंवा ग्राउंड मध्ये कोणावर असं आरडाओरडा केलं कोणी कधी बघितलं नाहीये. आणि जे माझ्यासोबत खेळलेत ते नेहमी एकदम की मला एवढंच माहिती असतं की ग्राउंडमध्ये आरडाओरडा करून तुम्ही फक्त समोरच्यावर प्रेशर टाकत असता आणि ती सिच्युएशन तुम्ही त्याला डाऊन करत असता. जे की ती वेळ त्याला डाऊन करण्याची नाहीये ती त्याला अपलिफ्ट करण्याची. जर तो डाऊन असेल तर त्याला अपलिफ्ट केलं पाहिजे. तर ते काय गोष्टीतनं अपलिफ्ट केलं पाहिजे त्याच्याशी बोलून त्याला प्रॉब्लेम काय होतोय ते त्याच्याशी बोलून. मग कधी कधी जनरली मी सगळ्या नवीन जे पटकन येतात त्यांना घेऊन जास्ती बोलतो कारण प्रेशर भरपूर असतं जेव्हा पब्लिक येतं आरडाओरडा करत असतं. जनरली काही ठिकाणी आम्हाला असं झालं आता कोल्हापूरमध्ये आपण गेलो तर कोल्हापूरचं पब्लिक एवढं त्यांच्या टीमला सपोर्ट असतं आणि खूप संख्येमध्ये येतात ते. तर तेव्हा सुद्धा तुम्ही कसं बिहेव केलं पाहिजे हँडल कसं केलं तर ते जनरली भरपूर गोष्टी अशा मी त्यांच्याशी बोलतो की तुला काय प्रॉब्लेम होतोय आत्ता का किंवा होईल का अरे चल आपण खेळू मी आहे ना ग्राउंडमध्ये तू नको टेन्शन घेऊ. मग ते ह्या गोष्टीचं मी त्यांना नेहमी मेंटल सपोर्ट देत असतो. त्यामुळे प्लेयर्सनी ठेवलं मला हे की जुन्या ह्याच्यापासून की तुझं होमवर्क पक्का असणार. मी प्रत्येक निश्चित सांगतो की तुझ्या स्ट्रॅटेजीज या वेल प्लॅन्ड असणार. जरी खो खो खूप फास्ट खेळायचा गेम असला तरी तू ऑन फील्ड तू त्यांना ज्या इन्स्ट्रक्ट करत असशील तुझं आणि कोचचं कोऑर्डिनेशन चांगलं असेल. आता मला हे सांग की तू खो खो हा मातीत सुरुवात केला खेळायला आणि तो आता मॅटवरती ट्रान्सफर झालाय. तर आपण ज्या खो खोच्या टेक्निकल बाबींविषयी आता बोलणार आहोत एकंदरीतच की तुझं टीम बिल्डिंग झालं तुझ्या नोकरीतनं तुझा प्रवास कसा झाला. आता तुला त्यांनी जवळ पोस्टिंग दिलं त्यामुळे तुला भरपूर गोष्टी इझी जायला लागल्या की तू टाइम मॅनेजमेंट करू शकलास आणि तुझा कुठेतरी जो अल्टिमेट एम होता जो पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार मिळवायचा त्या एमच्या दृष्टिकोनातनं तुझा हा सेल्फिश जरी विचार असला तरी स्पोर्ट्समनला टीम गेम मध्ये सेल्फिश पण असावं लागतं ऍट द सेम टाइम टीम पर्सन पण असावा. एक्झॅक्टली ते दोन्ही रोल क्रिटिकल असतात. म्हणजे याला काही आपण करू शकत नाही. पण तू लीडर म्हणून एक अतिशय सुंदर कामगिरी पार पाडलेली आहेस पाडतोयस रादर. तू आता नुकताच गोल्ड मेडल भारताचा पहिल्या वर्ल्ड कप मध्ये मी म्हणू शकतो की ध्येयाशिवाय तुम्ही एफर्ट्स घेत असाल ना तर ते वेस्ट होऊ शकतात. बरोबर. कारण तुम्हाला ध्येयच नसेल तर तुम्हाला जायचंय कुठे हेच नाही. त्यामुळे मी म्हणू शकतो की तो अवॉर्ड जरी माझ्यासाठी अल्टिमेट असला तरी ते माझं ध्येय होतं की ते मिळवायचं आणि ते कसं मिळवायचं त्याचे अँगल्स किती. मग हे कॅप्टनशिपचे माझे गुण डेव्हलप झाले सगळ्यांना बरोबर घेण्याचे गुण डेव्हलप झाले करावे लागले किंवा काय म्हणणार. त्यामुळे मी म्हणेल की हे ध्येय होतं आणि ते ध्येय ठेवलेलं मला असं वाटतं ते स्वप्न होतं. मला मिळेल नाही मिळेल ती पुढची गोष्ट होती पण ते ध्येय मला ठेवणं फार गरजेचं होतं की मला हे करायचंय. आणि अजून पण मी म्हणजे जे नवीन जनरेशन आहे त्यांना मी हेच सांगेल की तुमच्याकडे ध्येय नसेल आणि मोठं ध्येय नसेल जे अचिवेबल नसेल तेच ध्येय तुम्हाला ठेवलं पाहिजे कारण ते अचीव करण्यामध्ये तुम्हाला तुमचे बाकीचे जे गुण आहेत ते डेव्हलप होऊ शकतात. जर तुम्हाला इझी तुमचं ध्येय असेल की मला फक्त नॅशनल खेळायचं एवढंच ध्येय असेल तर मला वाटतं की तुमचे जे बाकी गुण असतील ते डेव्हलप होणार नाहीत. पण जे असं वाटतंय की लोकांना इम्पॉसिबल आहे आणि ते माझ्या बाबतीत पण होतं की इम्पॉसिबल होऊ शकतं की हे नाही मिळणार तुला बट ते ध्येय मिळवायचंच ह्या हेनीच मी टिकून राहिलेलो असं मला वाटतं. व्हेरी नाईसली सेड. मी तुला असं अजून विचारीन की ह्या मी जसं मगाशी म्हणलं की तू मातीवरनं सुरुवात केलीस ऑन युअर ओन जिम करणं जो काही सिनियर प्लेयर्सचा गायडन्स मिळत असेल ते या सगळ्या बाबतीत असं करून तू तुझं करिअर घडवलंस. आता तू यंगर जनरेशनला बरोबर घेऊन चाललेला आहेस आणि तू ट्रान्सफॉर्मेशन बघितलंय. इंटरनॅशनल खो खो साधारण कधी चालू झाला? इंटरनॅशनल खो खो बघा 2003 मध्ये साधारण एशियन चॅम्पियनशिप झालेली फर्स्ट का 2000 मध्ये झालेली 2003 ला झाली आणि
ती त्यावेळेला कुठल्या सरफेसवर खेळ तेव्हा मातीवरच झालेली, तेव्हा पण 2016 पासनं मला असं वाटते की रिव्हॉल्युशन सुरू झालं. कारण KKFI मध्ये जी इलेक्शन वगैरे झाल्या ज्यामध्ये तिथे सुधांशु मित्तल सर आणि MS त्यागी सर हे तिथे आले आणि त्यानंतर खो खोचे इंटरनॅशनल इव्हेंट्स म्हणण्यापेक्षा इंटरनॅशनल मॅचेस या भरपूर सुरू झाल्या. 2016ला फर्स्ट टाइम म्हणजे त्यांच्या आधीचं जे होते शर्मा सर त्यांनी पण साऊथ एशियन मध्ये ते स्टार्ट झालं. म्हणजे खो खो सुरुवातीला कुठले देश खेळायचे? सुरुवातीला बघा आमच्या वेळेस 6 देश पहिले आलेले फक्त. पाकिस्तान, इंडिया, श्रीलंका, नेपाळ, भूटान, बांगलादेश असे 6 देश आपल्या साऊथ एशियन कंट्रीज होते कारण साऊथ एशियन गेम्स मध्ये. बट त्यानंतर हे विजनरी जेव्हा आले सुधांशु मित्तल सर आणि MS त्यागी सर त्यांनी रिव्हॉल्युशन स्टार्ट करायला चालू केलं की प्रसार करायला बेसिकली सुरुवात मार्केटिंग चालू. मित्तल सरांचं मला ते खूप आवडतं की ते गोष्ट छोटी करायला बघत नाहीत. कुठलीही गोष्ट राहू दे ते मोठी करायच्या त्यांचं विजन हे खूप मोठं आहे की खो खो हा खेळ हा आधीच इंटरनॅशनल खूप मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे कारण तेवढं त्यामध्ये पोटेन्शियल आहे की हा खेळ आणि इंडियाचा गेम आहे त्यामुळे तो झाला पाहिजे होता. भरपूर पोटेन्शियल आहे. मग त्यांनी त्या गोष्टी बघितल्या, चेकआउट केलं की काय करायचंय, काय करावं लागेल आणि मग अशा एक 2018ला त्याचाच एक भाग म्हणून इंडिया इंग्लंड सिरीज झाली. इंग्लंडची टीम यायला सुरुवात झाली आणि असे प्रत्येक वेळेस की आम्ही तिकडे गेलो लंडनला खेळायला, इंग्लंडची टीम पण इकडे आली, मग बांगलादेश, अशा सिरीज सुरू व्हायला झाल्या. श्रीलंकाची टीम यायला सुरुवात झाली. आणि मग फर्स्ट वर्ल्ड कपच्या आधी तर 2019 मध्ये 18 मध्ये आम्ही जेव्हा लंडनला जाऊन आलो त्यानंतर लीगची सुरुवात झाली जे खो खोसाठी खूप रिव्हॉल्युशनरी झालं की आता लीग स्वतःची अल्टिमेट लीग खो खोची येते यामध्ये खूप. आणि ती लीग पहिल्यांदा 2022 मध्ये, याची सुरुवात 2018 पासून 19 पासून सगळे तयारी करत होते की हे अँगल्स आणि ते नवीन जे बदल आले ते तुम्हाला त्यामुळे काही प्रमाणात बघायला मिळतं. आणि 2022 मध्ये ती पहिली लीग आली. ती लीग सगळे खेळले, टीव्हीवर बघितले की एव्हरीबडी प्राऊड मोमेंट होता ती की खो खो आज टीव्हीवर दिसतोय आणि मोठ्या प्रमाणात दिसतोय. आनंद सगळ्यांनाच होता. मग त्या सिरीज झाल्या आणि मग खो खो वर्ल्ड कप झाला तेव्हा तर ग्रेट. वर्ल्ड कपचे आपण स्पेशल बोलणार आहोत. मला थोडस तू मातीवर खेळलास आणि मग मॅटवर खेळला, या दोन्ही मध्ये खेळाच्या स्टाईल मध्ये काही फरक पडतो का? स्पीड मध्ये काही फरक पडतो का? हो. आणि इक्विपमेंट काय वापरली जाते याबद्दल थोडं? नक्कीच. आपण म्हणू शकतो की मातीवरचा खेळ आणि मॅटवरचा खेळ हा पूर्ण ड्रास्टिक चेंज मध्ये राहतो. कधी कधी तुम्ही बघा ना, मातीवरचं ग्राउंड कधी कधी स्लिपरी असतं, कधी कधी चेक छान होतो. मग आपण जे म्हणतो क्रिकेटला बघा की ग्राउंड सपोर्ट कसा आहे, मग कधी कधी त्या गोष्टी चालतात. बट जनरली मॅटवर खेळताना एकच सरफेस राहत, त्यामध्ये चेंज फार होत नाही. मग तेच की सेम स्टाईल तुम्ही खेळू शकता. पण मातीवरचा मला वाटतंय की डेव्हलप होणं भाग होतं कारण इंटरनॅशनल कंडिशन्स काही अशा म्हणत होत्या की गेम ग्लोबली वाढण्यासाठी मॅटवर येणं आपल्याला गरजेचं होतं. पण मातीवर मला असं वाटतं की जे स्विफ्टली आपण जातो, तुम्ही बेअरफुटेड खेळ पूर्ण हो मातीवरती किंवा अँकलेट्स घालायचं की नॉर्मल एक छोटासा हे कुशनिंग राहावं म्हणून, तर त्यासाठी मी अँकलेट्स घालून पायात खेळायचो. पण मातीवर खेळताना मला असं वाटतं की आपल्या मुवमेंट्स ह्या स्विफ्टली होऊ शकतात, पण मॅटवर खेळणं थोडं अवघड जातं आपल्याला कारण खूप पॉवर जनरेट करायला लागते. आपल्याला जो जमिनीपासनचा जो सपोर्ट असतो तो थोडा कमी होतो. मॅटवर कुशनिंग जास्त असतं, पाय दबल्या थोडा जातो आणि मग त्यानंतर तुम्हाला स्पीड घ्यायला लागतो. मग कधी कधी असा पाय थांबायची शक्यता असते जेव्हा तुम्हाला अचानक बसायचंय खोदून पटकन उठायचं, तेव्हा नाही आपल्याला चेंज व्हायचं, डायरेक्शन जेव्हा चेंज करतो ना तेव्हा याचा फार इफेक्ट आपल्याला जाणवतो. आणि जर म्हणजे आपल्या ग्लूट्स मध्ये, आपल्या थाईज मध्ये, आपल्या हॅमस्ट्रिंग मध्ये जर पॉवर नसेल तर तुम्हाला मॅटवर खेळणं थोडं अवघड जातं जनरली की भरले जातात. तुम्हाला आणि चांगल्या मॅचेस आता तुम्ही बघा की खो खो हा खूप वाढतोय, चांगल्या मॅचेस या भरपूर होत आहेत. चांगल्या मॅचेस कंटिन्युअसली खेळायला
तुम्हाला खूप एफर्ट्स घ्यायला लागतात आता. कारण फॉर्मॅट पण थोडा चेंज केलाय. 6 जण बसायला, आधी 8 जण बसत होते, आता 6 जण बसताय. म्हणजे असं ग्राउंड छोटं केलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला जास्ती फिजिकल ॲबिलिटी तुमची वाढवावी लागणार आहे येणार. आणि स्किल तर आहेच, स्किल हे कधीच स्किलला मरण नाही मला वाटतं. सगळे त्याला रिप्लेस काहीच कोणीच करू शकत नाही. एखादा स्किलफुल, मी अजून पण असाच प्लेअर बघत असतो जो स्किलफुल आहे. कारण स्किल तुम्ही एक पॉवर घेऊ शकता, म्हणजे जिम करून किंवा पळून तुम्ही फिजिकल ॲबिलिटी वाढवू शकता. पण स्किल जो आहे ना, थोडं मेंटल, मेंटल, की तुम्ही ते कितीही काही करा ते हे नाही करू शकत. ते तुम्हाला खूप कष्टाने किंवा ह्याने डेव्हलपच करायला लागेल, किंवा ते तुम्हाला उपजतच असेल. बरोबर. त्यामुळे स्किल्स हा भाग माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहतो. की पोलातली ऍक्शन असेल, रिंग गेम मधले डॉजिंग असतील, ह्या गोष्टी ह्या स्किलच्या फार महत्वाच्या राहतात माझ्यासाठी अजून देखील. ग्रेट. मग आता मला सांग की तुम्ही ह्या गेम मध्ये जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन आहे, इतक्या हायएस्ट लेवलला तुम्ही खेळत असता, इंजुरी मॅनेजमेंट तुमची कशी काय असते? म्हणजे तुम्हाला आता मी बघितलं, मी खो खोच्या मॅचेस स्वतः बघितल्या वर्ल्ड कपच्या, त्याच्यामध्ये मला फार आनंद झाला. ही लीग मॅचेसही बघितल्या. एक सपोर्ट स्टाफ असतो, नुसता कोच नसतो, एक फिजिओ असतो, हे असतं, तुम्हाला अटेंड केलं जातं ताबडतोब. या गोष्टींचा परफॉर्मन्सवर किती फरक पडतो? डेफिनेटली ज्या पद्धतीने ना आता खो खो वाढतोय आणि खो खोचा स्पीड आणि खो खोचा जो फास्टपणा वाढलाय, तो मी म्हणेल की त्याला गरजच आहे की तुम्ही पूर्ण, म्हणजे मी म्हणलं टाइम मॅनेजमेंट, डिसिप्लिन तुम्हाला केल्याच पाहिजेत काही गोष्टी. तर तुम्हाला जिम ही केलीच पाहिजे, एन्ड्युरन्स, एक्झॅक्टली, तुम्हाला स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ही केलंच पाहिजे. कारण सध्याच्या काळाची गरज आहे. आधीसारखा हा खो खो राहिलेला नाहीये. इव्हन तुमचं ग्राउंड पण तसं राहील, तुम्हाला मॅटवर खेळायचं. जर तुम्हाला लॉंग टर्म खेळायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी आणि स्ट्रिक्टली फॉलो करायलाच पाहिजेत. की डाएट तर केलाच पाहिजे, तुम्ही जिम केलीच पाहिजे. कारण तुमच्या मसलमध्ये पॉवर नसेल तर तुम्ही एक काही काळ चांगलं खेळू शकता, पण थोड्या दिवसांनी तुम्हाला आपोआप इंजुरी व्हायला सुरुवात होईल. इव्हन मी म्हणेल की विदिन त्या टुर्नामेंट पण, की तुम्ही जर 4-5 मॅचेस कंटिन्युअसली चांगल्या खेळला तिथे की पूर्ण फटीग होऊन, तर तुम्हाला काहीतरी इंजुरी होऊ शकते, हे 100%. आणि मी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग मध्ये काय म्हणेल की तुमच्या मसलवर तर तुम्ही काम केलंच पाहिजे, तुमच्या ॲजिलिटीवर तुम्ही काम केलंय, रिफ्लेक्सेसवर, ते सगळं आलंच. पण बाकी गोष्टीवर पण म्हणजे काय म्हणता येईल की कूलडाऊन पण तुम्ही त्याच पद्धतीने चांगलं केलं पाहिजे. की असं आता करून चालणार नाही की प्रॅक्टिस झाली आहे, मी थोडे इकडे तिकडे पाय हलवले, हात हलवले आणि मी घरी निघून गेलो. नाही, तुम्हाला प्रॉपर वेनी स्ट्रेचिंग करायला लागेल, बॉडी कूलडाऊन करायला लागेल. का? मसल हेल्थ तुम्हाला चांगली ठेवण्यासाठी, की मसल तुमचा चांगला लॉंग टर्म साठी चांगला राहण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करायला लागतील. परत जागेवर राहणार पाहिजे, की तुम्ही त्याला टेन्शन मध्ये सारखं ठेवू शकत नाही. कारण तो कधीही एकदा गेला आणि की परत येणं अवघड असतं. आणि तुम्ही आत्ताच्या खो खो मध्ये पण बघाल, इंजुरीज होण्याचं प्रमाण थोडं वाढलंय. आणि जॉईंट मधल्या इंजुरी, नी इंजुरी वाढलाय, अँकल इंजुरी वाढल्यात. लहान प्लेयर्स, म्हणजे म्हणतो ना की जे नवोदित खेळाडू आहेत त्यांच्याकडे ताकद आहे, पण त्या होत आहेत. मग कुठेतरी काहीतरी चूक होतीये, किंवा चूक म्हणण्यापेक्षा काहीतरी होतंय आणि तो पाय अडकतोय स्पीड मध्ये जाताना, मला खेळताना. शंका फार त्या मॅचची वाटत होती. बहुतेक इंजुरी अशाच झाल्या आहेत की स्पीड मध्ये जातोय आपला खो खो, असा की आपण डेड स्टॉप, की स्पीड मध्ये जातोय, 100च्या स्पीडला आपण जातोय आणि डायरेक्ट 0वर येतोय. हा आपला खो खोचा एक मेन भाग आहे. तर मॅटवर थोडा तो इम्पॅक्ट करतो. पण मग यासाठी मला तू सांग की आता तुमची सर्व प्रॅक्टिस ही मॅटवरच होते? नाही, आम्ही फक्त टुर्नामेंटच्या आधी? टुर्नामेंटच्या आधी 1 ते 1.5 महिना आम्ही मॅटवर कॅम्प्स होतात आमचे. म्हणजे तुम्हाला सगळं ऍडजस्ट करायला लागते? ऍडजस्ट करायला लागते. हो. खेळाची स्टाईल म्हणण्यापेक्षा, बट आता आम्ही एक्सपिरियन्स झालोय. पण आता आमचं तेच काम आहे. म्हणजे जे सिनियरचं, जर तुम्हाला मॅट अवेलेबल होत नसेल ना, तर तेव्हा काय पॉवर लागते, कसा तुम्हाला गेम खेळायला, बरोबर, हे आम्ही त्यांना देणं. आणि आता आम्हाला माहितीये की जिम वगैरे ह्या गोष्टी, तुमच्या म्हणजे लेग्स मध्ये पॉवर पाहिजे, लोअर बॅग्स मध्ये तुम्हाला पॉवर पाहिजेच. त्यासाठी तुम्ही एफर्ट्स काय म्हणजे ते घेतलेच पाहिजे तुम्ही, त्याला कुठलाही एक्सक्यूज नाही. आता आधी कसं असू शकतं, म्हणजे मी सुद्धा आता, माझ्या आधी तर वेगळाच होता अजून, पण मी खेळत, म्हणजे मी नवीन होतो. ठीक आहे, तुम्ही येताय ग्राउंडवर, एवढी प्रॅक्टिस करा, आपल्या फ्रॉक जम्प्स मारा,
डकवॉक करा किंवा अजून काही करा, ह्या गोष्टी आणि तुमचं तुम्ही थ्रू होऊन झाले. पण आता तुम्ही सायन्सचा पण उपयोग घेतला पाहिजे, कारण सायन्स एवढं पुढे गेलंय आता, भरपूर सारे रिसर्च येत आहेत, प्रत्येक छोट्या छोट्या मसलवर तुम्ही काम केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी करून तुम्ही मॅटवर इझिली थ्रू होऊ शकता. पण एक आहे, मसलला रिलॅक्सेशन तुम्ही दिलंच पाहिजे, आणि नाही दिलं तर तुम्हाला थोड्या दिवसांनी किंवा थोड्या वर्षांनी का होईना तुम्हाला इंजुरी येणार. मग आता हे आपण फिजिकल कंडिशनिंग बद्दल बोललो, व्हॉट अबाउट मेंटल कंडिशनिंग? ते तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण फिजिकल ॲबिलिटी भरपूर लोकांमध्ये असू शकते, असते पण कधी कधी असं होतं की तो चांगला खेळेलच, ह्याची काही नाही. बट मला असं वाटतं जी मेंटल हेल्थ चांगली आहे त्यांनी थोडंसं फिजिकल ह्याच्यामध्ये वर्क केलं. आता मी एक मोठं नाव घेऊ शकतो की रोहित शर्मा. जनरली त्याला म्हणतात सगळे, तुम्ही बघा की जाड आहे किंवा काय, पण जेव्हा तो खेळतो तेव्हा किती चांगला खेळतो. म्हणजे त्याची मेंटल हेल्थ त्या लेवलची असेल किंवा त्याचा स्किल सेट तो त्या लेवलचा आहे, त्यामुळे तो चांगला खेळू शकतो. पण मला तेच म्हणायचं की मेंटल हेल्थ तुमची चांगलीच ठेवायला पाहिजे, तर तुम्ही खो खो मध्ये चांगलं खेळू. कारण तुम्हाला क्विक डिसिजन हे फार पटापट घ्यायला लागतात की हे नाही झालं तर हे नाही झालं तर मी आता काय करू. जनरली असं होतं खो खो मध्ये की मी 2-4 अटेम्प्ट केले, मला अनसक्सेसफुल झालो तर लगेच डाऊन व्हायला होतं. आणि हे जनरली मी बघितलं, मी माझ्या पहिल्या म्हणजे सुरुवातीच्या काळात पण बघितलं की हे होतं. त्यामधनं तुम्हाला सर्व्हाइव्ह कसं करायचं की नाही, तुम्हाला करतच राहायचंय. जी 9 मिनिटं दिली आहेत ना, त्यामध्ये 7 मिनिटं आत्ताची, तर त्यामध्ये तुम्हाला करतच राहायचंय. तुम्हाला हा विचार करायचाच नाही, निगेटिव्ह विचार की तुमच्याकडनं होणार नाही किंवा नाही, काय होईल. तुम्हाला एवढ्याच ह्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे की मी जे करतोय ते 100% देतोय का किंवा नाही देते. कारण तुम्ही क्विक एवढे डिसिजन आहेत की मी आता फेल गेलो तरी लगेच मला पुढचा खो आलेला आहे, म्हणजे विदिन फ्रॅक्शन मला पुढचा खो आलेला आहे. त्यामुळे मला निगेटिव्ह थॉट्स आणण्यामध्ये, आणि जो निगेटिव्ह थॉट्स आणेल तो आपोआप डाऊन 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 होत जातो त्या मॅच मध्येच. आणि म्हणजे हे सिक्रेट आहे, ह्याच गोष्टीचा मी डोक्यात ठेवून मॅच खेळत असतो की कोणाला कुठे डाऊन ठेवा. पण मग आपण जसं म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टींवर शेवटी हा मनावर ताबा आणणे. एक्झॅक्टली. मग त्याच्यासाठी काही योगाभ्यास म्हणा किंवा ब्रिदिंग एक्सरसाइजेस. बरोबर. योगा आम्ही सुद्धा, मी आधी खूप करत नव्हतो योगा वगैरे, बट मी वाचन सुद्धा भरपूर केलं मेंटल हेल्थ साठी. आता म्हणजे हे काय रिलेट होतं काय माहिती, की एक माझ्यामध्ये एक शांतता निर्माण व्हावी किंवा एक मला नॉलेज असावं की जनरली बाकीच्या मोठमोठ्या लोकांनी काय गोष्टी केल्या, की ते कसं स्वतःच्या मेंटल हेल्थवर वर्क करत होते, कुठल्या क्षणाला काय विचार करत होते. तर मला वाटतं की तोच विचार महत्वाचा आहे, आणि तो माझा नंतर हळूहळू डेव्हलप होत गेला. की भरपूर वाचन केलं मी, योगा तर आहेच आहे, डिसिप्लिन मध्ये होतो. परत खेळाविषयी मी जास्तीत जास्त माहिती घ्यायला सुरुवात केली, आणि ह्या गोष्टीतनं माझी मेंटल हेल्थ चांगली होत झाली. आणि माझ्या आजूबाजूचं मी म्हणू शकेल की वातावरण जे आहे ना, मी ते नेहमी एक सॉफ्ट ठेवायचा प्रयत्न केला की कुठलंही फार टेन्शन नाही किंवा काय नाही, नेहमी हसत खेळत. मी जनरली आत्ता सुद्धा खेळायला जातो ना, माझ्या टीमला मी एकदम नॉर्मल राहायचं सजेस्ट करतो, एकदम नॉर्मल राहायचं, हसत खेळत जायचं. ग्राउंडमध्ये पहिल्यांदा सुद्धा उतरा की तुमची बॉडी लँग्वेज एकदम कडक पाहिजे, की समोरच्याला बघताना पण वाटलं पाहिजे रिलॅक्स आहे. जनरली ह्या गप्पांमधनच होतात. मी भरपूर अशा टीम्स बघितल्या समोर की ज्या एकदम टेन्स असतात, त्या स्वतःशी कधी गप्पा नाही मारणार किंवा एकदम सिरियस असतात, अशा ते मी जनरली माझ्या टीमशी होऊ देत नाही, अवॉइड करतो की त्यांना एकदम रिलॅक्स ठेवायचा प्रयत्न करतो. कारण रिलॅक्स माइंड मध्ये तुम्ही जास्त विचार करू शकता, तुम्हाला काय करायचं हे तुम्ही. कधी कधी ओव्हर प्रिपेअर्डनेस सुद्धा घातक ठरतो. यस, की तुम्ही फार उगाच जास्त चांगलं खेळायचा प्रयत्न केला. माझं तेच म्हणणं आहे की आम्ही मॅचला जाताना सुद्धा फक्त काय करायचं हे डिसाईड करतो मॅचच्या आधी जायला, की हा हे करतोय तो ते करतोय. बट जेव्हा आम्ही मॅच मध्ये सुद्धा असेल ना, तेव्हा आम्ही जनरली काही गप्पा मारत असतो, म्हणजे हा हसायचं वगैरे, असं काही जोक वगैरे, तो बघ काय करतोय असे. मग टॉस होत असतो ना, आम्ही जनरली ग्राउंड मध्ये पळत असतो, तेव्हा मी तरी फॉलो करतो की जास्त तू ओव्हर प्रिपेअर्ड पण नाही झाला पाहिजे जसं तुम्ही म्हणला, आणि तू प्रेशरमध्ये पण नाही गेला पाहिजे की माझ्याकडनं होईल का नाही. तू वेगळ्याच विचारामध्ये एकदम सडनली चल आपल्याला खेळायचंय बरं का, आता आपण असं करूयात आणि ह्यावरच फोकस कर. आणि मी असं जनरली प्रयत्न करतो, आणि हेच मला वाटते की आमच्या टीमसाठी हे खूप महत्वाचं ठरतं. खूप छान प्रतीक, तू अतिशय मन मोकळ्या गप्पा मारतोयस आणि अतिशय मला आणि आपल्या प्रेक्षकांना निश्चितच बरं वाटत असेल. प्रतीक,
आपण आता तुझा हा सगळा प्रवास सिनियर नॅशनल पासून पार वर्ल्ड कपच्याही पर्यंत आपण आलो. यात तू तुझ्या प्रोफेशनल प्लेअर म्हणूनची सुरुवात झाली त्याच्याबद्दलही मेन्शन केलंस. मला हे सांग, भारतामध्ये प्रोफेशनल खो खो हे कुठे सुरू झालं आणि त्याच्यामध्ये काय फॉर्मॅट असतो, म्हणजे किती टीम्स खेळतात, तिथे काही वेगळ्या जबाबदाऱ्या तुझ्यावर आहेत का एक सिनियर प्लेअर म्हणून, आणि तू जे नॅशनल गेम्स खेळतोस किंवा भारतातर्फे खेळतोस हे आणि एक प्रोफेशनल प्लेअर म्हणून खेळतोस तेव्हा काही फरक जाणवतो, काही फरक, अधिक जबाबदाऱ्या किंवा वेगळी प्रेशर्स म्हण, अपेक्षा वेगळ्या, असं काही असतं का? नक्कीच ना. व्यावसायिक प्लेअर म्हणून आम्ही बघा आता 2022 पासून खेळतोय. आमची व्यावसायिक लीग जी आहे, आणि तसं बघायला गेलं तर प्रोफेशनल बी महावितरणकडनं पण खेळतोच आहे. बरोबर, की महावितरणची देखील टीम आहे आणि आमच्या देखील मॅचेस होतात मुंबईमध्ये, की त्यामध्ये सेंट्रल रेल्वे असेल, वेस्टर्न रेल्वे असेल, महावितरण आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका आहे. तर अशा भरपूर अशा RBIची टीम आहे, बँक ऑफ इंडियाची टीम आहे, अशा भरपूर टीम्स ज्या आम्ही प्रोफेशनल मॅचेस खेळतो. आणि 2022 पासून अल्टिमेट लीग सुरू झाली. मला वाटते की खरंच आपण म्हणू शकतो की प्रोफेशनल लीग आहे, कारण म्हणता येईल की त्या लीग पासनं भरपूर काही शिकायला मिळालं आणि इव्हन सगळ्या खो खो मधल्या सगळ्या मुलांना, सगळ्या प्लेयर्सला भरपूर काही शिकायला मिळालं, कारण एवढं प्रोफेशनलिझम असतं त्यांचे. खो खोची पॉप्युलॅरिटी वाढली, 100% पॉप्युलॅरिटी खूप वाढलेली आहे, कारण वर्ल्ड कप नंतर तर खूपच वाढली आहे. परवाचाच किस्सा आहे, मी एक जस्ट फॅमिली सोबत माझ्या हॉटेलमध्ये गेलेलो, तर तिथे दुसऱ्या टेबलवर बसलेले हे होते आणि मला माहित नव्हतं की काय, आणि माझी वाईफ मला एकदा म्हणलेली आधी की अजून एवढी तुमची पॉप्युलॅरिटी नाही, तुला जेव्हा कोण असं येऊन ओळखेल ना तेव्हा मी म्हणेल की बाबा तू खरंच काहीतरी केलेलं आहेस. आणि त्यानंतर मी हॉटेलला जेव्हा बसलेलो आणि 2 जण आले आणि ते म्हणले, मी म्हणले की तू प्रतीक ना, हा मला फोटो घ्यायचा तुझ्यासोबत. आणि तिला पण जो आनंद झाला ना की नाही, की तेव्हा हे झालेलं आणि आता त्यांनी खरंच म्हणजे हे, आणि ही खो खो मुळे मिळालेली गोष्ट आहे. आणि मी म्हणेल की खो खो ह्या लेवलला आता गेलाय की भरपूर लोकांनी खो खो बघितला वर्ल्ड कपच्या माध्यमातून, अल्टिमेट लीगच्या माध्यमातून. खूप मोठी गोष्ट आहे आणि एक प्रोफेशनल प्लेअर म्हणून तर खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी, की आधी ज्या खो खोला एक आपण म्हणत होतो की एक इंटरनल नॅशनल गेम आहे, जिल्ह्यापर्यंतचा गेम आहे, फार पॉप्युलॅरिटी नव्हती काय. बट येणारा काळ मला वाटते की खो खो बघा तुम्ही की एक सगळ्यात मोठा स्टारडम असणारा खेळ असेल, की खो खो प्लेअरला एक म्हणजे खूप मोठ्या स्टार सारखं बघतील, जे आता क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये बघतात किंवा काय. म्हणजे ऍक्च्युअली मी तुला सांगतो की हा आपला भारतीय मातीतला खेळ आहे, त्याला जे त्याचं स्थान मिळणं आवश्यक आहे ते आता मिळेल असं माझं स्वतःचं असं मत आहे की जनरली तुम्ही पण बघा, तुम्ही पण लहान असताना खो खो खेळलेला आहात, अगदी बेसिकच. बट एक खो खोला काय म्हणतात रेकॉग्निशन म्हणू शकतो ते मिळत नव्हतं. आता जनरली, आणि मी कुठल्याही खेळाला म्हणणार नाही की लोक त्या खेळाकडे वळली किंवा त्या खेळाने ते मिळवलं, आणि ते कसं मिळवलं की लोकांपर्यंत ते पोहोचले. त्यांनी एक प्लॅन केला स्ट्रॅटेजीज ठरवल्या की लोकांपर्यंत कसं पोहोचायचं. एकदम बरोबर. आता खो खो मध्ये पोटेन्शियल ते आहेच आहे, पण आता खो खो हा लोकांपर्यंत देखील पोहोचतो. कबड्डी सुद्धा खूप पॉप्युलर, खूप पॉप्युलर झाला. आता तीच गोष्ट खो खोशी पण होईल आणि येणाऱ्या काळामध्ये, कारण प्रत्येक गोष्टीने इफेक्ट. आपण क्रिकेटला म्हणतो की क्रिकेट सगळे बघतात, की क्रिकेटनी BCCIने असेल किंवा कोणी ते आधी एफर्ट्स घेतलेले जुन्या काळापासून, त्यांनी टीव्हीवर दाखवणं, लोकांपर्यंत इझिली व्ह्युअरशिप वाढवणं, तर लोक इंटरेस्ट घेतील, लोकांपर्यंत पोहोचलं तर ते येतील. आणि आता खो खोचं पण तेच झालंय, टीव्हीच्या माध्यमातून, सोनी टीव्ही असेल, स्टार स्पोर्ट्स असेल, ह्या माध्यमातून, किंवा आता युट्यूब चॅनल असेल तुमचा देखील आहे, सोशल मीडिया असेल, यांच्या मार्फत लोकांपर्यंत खो खो हा खूप मोठ्या प्रमाणात पोहोचतोय. त्यामुळे मला असं वाटतंय की हळूहळू ती ग्रोथ आपल्याला नक्कीच दिसेल. आणि जी मला असं वाटतं की TRP अल्टिमेट लीगला होती त्याच्यापेक्षा खूप ड्रास्टिक लोकांनी वर्ल्ड कप बघितला, खूप लोकांनी, की जनरली ऑल ओव्हर म्हणजे वर्ल्ड पण बघितला आणि इंडियामध्ये आपल्या महाराष्ट्रातनं तो खूपच बघितला गेला. हा म्हणजे येणाऱ्या काळामधला मोठा गेम आहे आणि प्रत्येकाच्या मनातला गेम आहे. मला असं वाटेल की जो प्रत्येक जण खेळलाय लहानपणी, तुम्ही कुठल्याही प्लेअरला विचारा, तो म्हणतो यस मला माहितीये खो खो, मी शाळेत असताना खेळलेलो आहे, पण तो कुठे मागं पडला
की त्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या किंवा त्यामध्ये एक फ्युचर काय असेल. जनरली आपण इंडियन पेरेंट्स किंवा इंडियन आपण म्हणू शकतो मेंटॅलिटी की पुढे जाऊन काय करणार आहेस, तर हा मेन खो खो मधला विषय होता की आपण पुढे जाऊन काय करणार आहोत. तो आता कुठेतरी ब्रेक होतोय की तुम्ही इंटरनॅशनल रेकॉग्निशन आहे, गव्हर्नमेंट कडनं रेकॉग्निशन आहे. आता सुद्धा आम्ही वर्ल्ड कप खेळून आलो तेव्हा आम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने क्लास 1चे जॉब ऑफर केलाय. खरं सुंदर. त्याच्या आधी आम्ही जे एशियन खेळत होतो, आम्ही नॅशनल खेळत होतो. आता सुद्धा मी 3 माझ्याकडे जॉब ऑफर होते. महाराष्ट्र शासनाचा क्लास 2चा जॉब होता, परत पोस्ट आपले इंडियन पोस्ट मध्ये माझ्याकडे जॉब होता. असं भरपूर म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळत होत्या. त्यामुळे आता तो क्वेश्चन खो खो प्लेअरसाठी राहिलेला नाहीये की जॉब्स आहे. रेल्वेमध्ये तर तुम्ही बघताय कंटिन्युअसली आता सुद्धा रेल्वेमध्ये मला असं वाटतंय की 100 किंवा 50च्या आसपास आता रिक्रुटमेंट झालं 2 ते 3 वर्षात. म्हणजे फक्त रेल्वेच्या सांगतो मी. आणि ओव्हरऑल तुम्हाला सांगतो खो खो प्लेअर 550 ते 600 म्हणजे इंडियन पोस्ट म्हणा, इन्कम टॅक्स म्हणा. इन्कम टॅक्स मध्ये माझे स्वतःचे आता क्लब मधली मुलं लागली आहेत, मुली लागल्या आहेत. परत असे भरपूर जॉब ऑपॉर्च्युनिटी महाराष्ट्र शासनामध्ये आता 52 मुलं लागली खो खोतली आणि हायएस्ट आहेत बाकी स्पोर्ट्स पेक्षा. म्हणजे बाकीचे 1 ते 2 स्पोर्ट्स वाले, पण आमच्या खो खोचे 52 मुलं एकाच वर्षात त्याच्यामध्ये लागले मेडलिस्ट जे काय होते ते सगळे. तर ती ऑपॉर्च्युनिटी आता सगळ्यांना अवेलेबल होईल आणि प्रोफेशनल लीग तर टीव्हीवर आता दिसतीच आहे. त्यामुळे मला असं फ्युचर खूप चांगलं राहील. या प्रोफेशनल खेळताना याच्या डिमांड्स काही वेगळ्या असतात का, की तुमच्याकडनं अपेक्षा तुम्हाला बाबा की ते काय तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळत असतील, की त्याने तुमच्याकडनं अपेक्षा ठेवल्या जात असतील, स्पॉन्सर्स असतील वेगवेगळे. हो ते त्याचा फॉर्मॅट थोडासा कसा असतो? बघा आता जी लीग होते ते आमची ड्राफ्टिंग स्वरूपात होते. म्हणजे ड्राफ्टिंग म्हणजे काय, प्रत्येक प्लेअरची एक कॅटेगरी डिसाईड केलेली असते किंवा सेकंड लीग मध्ये ऑप्शन वगैरे होतो, ऑप्शन टाईप प्रॉपर होतो. पण ऑप्शन नाही म्हणता येणार, ड्राफ्टिंग होते. आता त्यांनी आमच्या ह्याच्यात कॅप केल्यात की पहिले जे 5 प्लेअर तुम्ही कोणीही घ्या आता ते एक ठराविक अमाऊंटला म्हणजे 5 लाखाला ते जात. म्हणजे तुम्ही पहिल्या 5 प्लेअर ज्यांना ए ग्रेड म्हणू ते 5 लाख तुम्हाला त्यांना द्यायला लागेल. दुसरे येतील त्यांना 3.5 लाख द्यायला लागतील. तिसरे येतील त्यांना 2 लाख आणि जो डी कॅटेगरीला असेल त्यांना 1.5 लाख. ही आमच्या स्टार्टिंग लीगची रूपरेषा होती आणि त्यामध्ये ड्राफ्टिंग व्हायचं आमचं आणि रिटेन प्लेयर्सला ते 6 लाख असे देत होते. तर अशा पद्धतीने ते चालतं आणि ड्राफ्टिंग होतं. तुम्हाला कुठला प्लेअर घ्यायचा आहे, जर तुमचे रिटेन प्लेयर्स असतील ते ए कॅटेगरीलाच तुम्ही धरणार. समज 3 रिटेन केले आणि 5ची तुमची इंडे, तर ते 3 जण तुम्ही रिटेनचे प्लेअर ए कॅटेगरी धरणार, तुम्ही उरलेले 2 प्लेअर ए कॅटेगरीला घेऊ शकता. असं तर ते ह्या पद्धतीने ड्राफ्टिंग होतं आमच्या लीगचं. त्यानंतर मग टुर्नामेंट चालू होते. लीग मध्ये 6 टीम्स आहेत आणि 6 टीम्सचे वेगवेगळे ओनर्स आहेत. आता माझ्या टीमचा ओनर GMR ग्रुप आहे, JMR एअरपोर्ट्स, जे आता दिल्ली कॅपिटल्स तुम्ही टीम बघत असाल ती टीम आहे. क्रिकेटमध्ये IPL ला जी दिल्ली कॅपिटल्सचे जे ओनर्स आहेत JMR ग्रुप, तर त्या टीम मध्ये माझं सिलेक्शन आहे. तू ओनर तेलुगू योद्धाच माझी टीम आणि त्या टीम कॅप्टन आहे त्या टीमचा. आणि मी म्हणेल की अदानी ग्रुप पण आहे. गुजरात जायंट्सची टीम अदानी ग्रुपची आहे. चेन्नईची केलो हे जी आहे. राजस्थानची जी आता मुलींच्या ह्याच्यामध्ये राजस्थान वॉरियर्स आहे, तीच टीम राजस्थान वॉरियर्स आमच्या खो खो मध्ये पण आहे. म्हणजे अशा सगळ्या मुंबई खिलाडीज, पुनीत बालन ग्रुपची मुंबई खिलाडीची बादशाह आणि त्यांची मुंबई खिलाडीज टीम आहे. अशा 6 टीम्स आमच्या आहे. तर ह्या स्टेजवर आम्ही प्रत्येक टीमशी 2 मॅचेस खेळायच्या अशा फॉर्मॅटवर आम्ही त्या खेळत असतो. आणि मग पॉईंट सिस्टीम फायनल सेमी फायनल होते आणि फायनल म्हणजे नॉकआउट स्टेज पण नंतर होते. फर्स्ट 4 टीम क्वालिफाय होतात नॉकआउट साठी, मग त्या सेमी फायनल आणि फायनल खेळून. तुझं असं म्हणणं आहे की आता खो खोला त्याचं जे काही डिझर्विंग प्लेस आहे जी भारतीय खेळांमध्ये ती मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं प्रॉपर वाटचाल आता चालू झाली. आणि त्या वाटचालीत तू एक मोठा एक भाग आहे, छोटा भाग आहेस. आणि छोटासा भाग हे तुझा तू खूपच यांनी म्हणतोयस, हा तुझा विनय आहे, पण तुझा सिंहाचा वाटा आहे. आणि तुझ्यासारखे प्लेयर्स, तुझे मेन जे एम आहे की तुला तुझ्यासारखे प्लेयर्स घडवायचे, बरोबर, हे कुठेतरी अधिक तुझे
सक्सेस स्टोरी. आणि तुम्ही म्हणला तसं की माझा विनय ठीक आहेच आहे, बट मी ते ऍक्च्युअल मध्ये म्हणलो छोटासा भाग का, आणि मी तुम्हाला का सांगतो की आता जे मी मिळवलंय ना हे माझं म्हणजे माझे कष्ट असतील किंवा असेलच, पण मला असं वाटतं खो खो हा जिवंत ठेवला बाकीच्या लोकांनी, म्हणजे तो जुन्या काळापासून चालू ठेवला. जर तेव्हापासून तसंच झालं असतं आणि तो इथपर्यंत आला असता तर आज खो खो म्हणजे नाममात्र राहिला असता. बट त्या लोकांचं योगदान खूप आहे, म्हणजे त्या कोचेसचं, त्या प्लेयर्सचं, त्यांनी काही नसताना पण खो खो चालू ठेवला आणि ते खेळत राहिले आणि ते एन्जॉय करत राहिले. आता जे तुम्हाला खो खोला दिवस दिसतात त्याच्या मागे कुठेतरी त्यांचं पण खूप मोठं योगदान त्या लोकांचं आहे. आणि आम्ही असं म्हणाल की आम्ही कष्ट करतोय आम्हाला दिसतंय, पण आम्हाला ती फळं लगेच चाखाल. त्यांनी जे झाड लावलेलं मला वाटते त्याची फळं आम्ही आज खातोय. फार छान उपमा दिलीस प्रतीक. मला वाटतं मित्रांनो, प्रतीकची ही जी वाटचाल चालू आहे त्याच्याबद्दल आपण आता शेवटाकडे आलेलो आहोत. त्याच्याकडनं आपण आता त्याच्या वर्ल्ड कप मधल्या अनुभवांबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी प्रतीकच्या वडिलांना त्याच्या एकूणच या सर्व कारकिर्दीबद्दल काय म्हणायचंय ते आपण ऐकून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण लगेचच परत प्रतीकच्या मुलाखतीकडे वळूया. नमस्कार, मी प्रतीक वाईकरचे बाबा. प्रतीक वाईकर हा तसा पाहिला तर लहानपणापासून त्याला बालदमा असल्यामुळे तो खेळाकडे जास्त आकृष्ट व्हायचा नाही. परंतु आम्ही जसं पाहिलं की त्याचा दमा आला तर आम्ही डॉक्टरांना नेलंच आहे. डॉक्टरांकडे डॉक्टर म्हणले हा जनरली सर्व बालकांना थोडाफार प्रमाणात असतो, त्याला जरा प्रमाण जास्ती, तर तुम्ही याला मोकळ्या हवेत घेऊन गेलात तर त्याचा हा दमा जाईल. मी तेवढंच फक्त एक पॉईंट पकडला त्यांचा आणि लहानपणापासून त्याला मी ग्राउंडवर न्यायला सुरुवात केली. देवाच्या कृपेने आम्हाला घराच्या जवळच नुमवी शाळेचं ग्राउंड असतं, आपलं SP कॉलेजच्या शाळेचं ग्राउंड असल्यामुळे, आणि तोही नुमवीचा विद्यार्थीच होता. ग्राउंडवर जायला सुरुवात केली. त्याच्या आधी त्याचा मोठा भाऊ कुणाल वाईकर हा त्याच मैदानावर, नुमवी शाळेत असल्यामुळे त्याच मैदानावर महाराष्ट्र संघामध्ये खो खो खेळत होता. दादा जातोय म्हटल्यानंतर हाही तिचा आवडीने त्याच्या मागं जायला लागतं. झाल्यानंतर मग शाळेतनं गोल खो खो, लंगडी, त्याचे लहान मुलांचे जे खेळ असायचे ते खेळत असताना त्यांनी चांगलं प्रावीण्य मिळवलं. त्याच्यामुळे ते मिळवल्यानंतर शाळेतल्या सरांनी आपसुकच त्याला हेरलं आणि त्याला उचलून धरलं म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे थोडं जास्ती लक्ष द्यायला सुरुवात केली की जेणेकरून तो ग्राउंडवर आला नाही तर का आला नाही बाबा, किंवा आज येणार नसेल तर का येणार नाही, म्हणजे इतकंच डीपमध्ये त्याची हे करून त्याला सांभाळलं त्यांनी. आणि इथनं त्याची खरं ॲक्च्युली ग्राउंडवरची म्हणजे खेळाकडची आवड सुरुवात झाली. आणि मग त्याच्यामुळे बोल, खो खो, लंगडी शाळेतनं आत्ता पण तुम्हाला सांगतो मी की जसा तो खेळायला लागला तेव्हापासून एकही वर्ष असं गेलं नाही म्हणजे आजच्या मितीपर्यंत की त्याला मेडल्स मिळाले नाही त्या वर्षात. इतकं म्हणजे पॉझिटिव्ह होता तो. ते झाल्यानंतर मग ते खेळायला सुरुवात झाली. मग त्याचा दादा तो असा, तर मग महाराष्ट्र संघामध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. ती प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर तिथंही असंच तो म्हणजे त्याचं खेळणं चांगलं चालू असल्यामुळं तिथल्याही सरांनी, त्याचे सर इनामदार सर आहेत, त्यांनी पटवर्धन सर आहेत, त्यांनी त्यांना म्हणजे त्याच्याकडे जास्ती लक्ष देऊन खेळायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा एक चांगला स्वभाव असा आहे की तो बरोबरच्या मुलांना खूप सांभाळून घेतो. टीम लेवलमध्ये लहान असेल तर त्याला समजून सांगणार कसं करायचं, काय करायचं, किंवा त्यांचे काही जे खेळातले डावपेच असतील ते मात्र अगदी त्याला जीव तोडून तो सांगायचा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन खेळणं हा सगळ्यात त्याचा मोठा प्लस पॉईंट आहे. तर तो त्याच्या कामी आत्ता खरं पाहिलं तर वर्ल्ड कपला आलेला आहे. त्याचे म्हणजे ते खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे जे मित्तल सर आहेत, सुधांशू मित्तलजी, त्यांनी हीच गोष्ट त्याची हेरली की प्रतीक हा आहे ना, हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा खेळाडू. अगदी म्हणजे मधल्या 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये सुद्धा तो काही ना काहीतरी पॉईंट मुलांना समजून सांगत असायचा, हे करायचा. हा गुण त्यांनी तो खेळ हेरला आणि तोच त्याच्या आत्ता वर्ल्ड कपच्या कप्तानपदाला जो झाला त्याला तो हे झालाय, सहाय्यक ठरलेला आहे. अशा तऱ्हेने तो हळूहळू स्टेप बाय स्टेप वर, तर अंडर 14 ते 18 मेन्सपर्यंत 14-18ला काही प्रॉब्लेम आला नाही, कारण तो 1 नंबरचा खेळाडूच होता त्या ह्याच्यात. त्यामुळे त्याचं सिलेक्शन तिथं व्यवस्थिशीर झालं. मेन्सला आल्यानंतर तेव्हा मात्र त्याचं एकदा काही कारणास्तव त्याला सिलेक्शन झालं नाही त्याचं. त्यावेळेस तो जरा मानसिकरित्या खूप म्हणजे हे झाला आणि घरी शांत बसून राहिला. म्हटलं प्रतीक काय झालं तुला? तो म्हणला बाबा माझं सिलेक्शन झालं नाही. आणि म्हटलं मग एवढा नाराज का होतोस तू? तर ही वेळ आली, ही जाईल. म्हटलं
वेळ काय कोणाची राहत नाही. पुढच्या वर्षी तू अजून जोमाने खेळायला सुरुवात कर, आणि नाही झालं तर नाही झालं. त्यांच्या काय स्थिर आडाखे असतील त्या हिशोबातनं तुला त्यांनी आत्ता घेतलं नाही, पण हीच गोष्ट तुझ्या पथ्यावर पडली तर तू आत्ता जोमाने खेळशील ना, तर तुला त्याचा फायदा पुढच्या वेळेस होईल. आणि अगदी तसंच झालं. त्या वर्षी त्याला घेतलं नाही, पण नेक्स्ट इयरला तो कॅप्टन म्हणून डायरेक्ट याच्यामध्ये सामील झाला महाराष्ट्राच्या टीममध्ये. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि मग काय मग त्या दरवर्षी तो म्हणजे क्लबचा तो कॅप्टन होता. त्यावर्षी महाराष्ट्राच्या टीमचा कॅप्टन झाला. मग तिथे तो जो नर्वस झाला होता तेव्हा मात्र ते महिनाभर आम्ही खूप त्याला सांभाळलं त्याच्यामध्ये, की बाबा त्याचा आहारामध्ये काही कमी पडून दिलं नाही, की त्याचं जे डाएट असेल ते, की बाबा हे मटकी कधी घालायची, मूग कधी घालायचे, किंवा अंडी कधी खायची, हे सगळं तो सांगेल त्याप्रमाणे आम्ही त्याला देत होतो. तेवढं सांभाळलं. आणि मानसिक सपोर्ट हाच, की ठीक आहे आत्ता नाही झालं ना, पुढं आपलेच दिवस आहेत, तू अजून जोमाने प्रॅक्टिस कर. हा विश्वास त्यांनी मानला आणि त्याचंच भलं झालं त्याचं. त्या वेळेस तो वर्ल्ड कप म्हणजे इथनं कॅम्पला गेला पुण्यातनं. आधी महिनाभर कॅम्प चालू होता तिथे. तो गेला तेव्हापासूनच देवाला मी साकडं घातलं की याचं सिलेक्शन होती. ज्या दिवशी इंडियन टीमचं सिलेक्शन डिक्लेअर झालं तर सगळ्यात आधी म्हणजे टीम डिक्लेअर व्हायच्या आधी कप्तान म्हणून त्याचं नाव डिक्लेअर झालं. आणि मला जसा दिल्लीवरनं फोन आला, म्हणलं भरून पावला. ते झाल्यानंतर मग लगेच कप्तान झाल्यानंतर टीममध्ये सिलेक्शन झालंच. मग माझे पुढचे सगळे वेळ सुरू झाले, की प्रत्येक आता आम्हाला यायचं, कारण ही हाय दिवस परत आता येणार नाही. तो म्हणे ओके, तुम्ही ओपनिंगला येणार का क्लोजिंगला येणार? म्हणलं मी क्लोजिंगला येणार. कोचिंग म्हणलं मी याच्यावर टी व्हीवर पाहिजे. त्याप्रमाणे ते झाल्यानंतर ओपनिंग सेरेमनीला तो ध्वजधारक झाला इंडियन टीमचा, सगळ्यात महत्वाचा. तो क्षण जो आहे तो जेव्हा टी व्हीवर पाहिला तेव्हा मला असं भरून राहिलं की सार्थक झालं आपलं. आणि मग त्याच्यानंतर माझी दिल्लीला जायची घाई गडबड सुरू झाली. म्हणलं आता आपल्याला जायचं. तर मग ते झाल्यानंतर आम्ही गेलो इथनं मुंबईवरनं राजधानीने दिल्लीला गेलो. सगळ्यात म्हणजे आम्ही आलो हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन संध्याकाळची मॅच बघायला आम्ही जेव्हा स्टेडियमवर गेलो, तो तुम्हाला खोटं हॉटेल तिचं आमचं, त्याच्या आईचं, माझं, त्याच्या बायकोचं, त्याच्या मुलाचं इतकं छान स्वागत झालं. इतक्या मोठ्या लेवलवर एकदम. त्याच्या आईच्या हस्ते त्याच दिवशी एका बेस्ट प्लेअरला बक्षीस अवॉर्ड देण्याचं हे काम सुरू झालं. तर तिला सगळेजण म्हणले की वर्ल्ड कप सारख्या स्टेज याच्यावर तुला आज मेन गेस्ट म्हणून बोलवलं. तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा ते अभिमानास्पद गोष्ट. ते झालं नंतर मग एक सामने बघत आम्ही फायनलपर्यंत आलो. फायनलला आल्यानंतर मात्र त्या आधीच्या 2-3 दिवसाचा आम्ही अनुभव आता म्हणलं आपण आता अतिशय लवकर जाऊन तिचं हे, कारण खूप रश राहणार. तरी आम्हाला ते 1:45 वाजले. तिचं 4ची मॅच होती ती. 1:45-2ला पोचलो होतं. आतमध्ये जायला आम्हाला बराच वेळ लागला. त्या खेळामध्ये त्यावेळेस आतमध्ये जात असताना आम्हाला एका मिसगाईड केलं आणि एकाने भलतंच गेटला पाठवलं. त्या गेटला गेल्यानंतर तिचं ते म्हणलं इकडनं नाही, तुम्हाला तिकडनं जावं. आता म्हणलं अरे बाबा एक लहान मुलगा बरोबर कसं काय करणार, थंडीचे दिवस होते. तर त्याला नुसतं म्हणलं अरे प्रतीक वायकर आहे ना, त्याचे मी वडील आहे, मी पिताजी होत. तर अक्षरशः आम्हाला त्या माणसाने अगदी शेवटपर्यंत पॅवलीमध्ये नेऊन बसवलं. म्हणजे इतकं आम्हाला मान सन्मान तिथं मिळाला. आणि फायनलच्या वेळेला मात्र अगदी प्रत्येक क्षणी म्हणजे टी व्हीवाला आम्ही जरा त्यांनी विकेट मारली की टी व्हीचा कॅमेरावर आमच्या इथे हे करायचा, म्हणजे आम्हाला इतकं प्रतिक्रिया किंवा दाखवायचा किंवा नंतर असं. आणि जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा एकदमच मग भरूनच पावलं. म्हटलं बस पुत्र असा होता आईचा. धन्यवाद. येस. आणि मग काय पुण्यात आल्यानंतर जसं कॅप्टन म्हणून त्याचं डिक्लेरेशन झालं तसं आमच्या कसब्याचे आमदार आहेत हेमंतजी रासने, त्यांना मी स्वतः म्हणजे भाजपचाच पूर्वी कार्यकर्ता होतो. आता काय वय झाल्यामुळे जरा थोडं सहभाग कमी, पण त्यांना माहिती होतं मी
मी म्हटलं असं असं आले. त्यांनी त्याला लगेच तिकडे दिल्लीला फोन लावला. म्हणले प्रतीक, तुला आत्ता भारताचा कप्तान म्हणून जे तुझं निवड झालेली आहे ही तू सार्थक ठरवशीलच खेळाच्या, कारण तुझा खेळ मला माहिती आहे. आणि तू जेव्हा तुझ्या प्रतिनिधित्वाखाली तुला हा जो वर्ल्ड कप तू जिंकणारच आहेस हा मला पूर्ण खात्री. पण तू तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जेव्हा तू पुण्यात येशील, तू माझ्या मतदारसंघातला आहेस, मला तुझा सार्थ अभिमान आहे. त्या दिवशी मी अख्ख्या मतदारसंघामध्ये दिवाळी साजरी करीन. हा शब्द त्यांनी जो वापरला मला खूप म्हणजे भावला तो शब्द, की वा क्या बात आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं सुद्धा, जंगी स्वागत केलं. अगदी डीजेची गाडी, ओपन जीप आणि झेंडे गोंडे सगळं ते जसं पाहिजे तसं झालं. आणि ग्राउंडवरची मुलं त्यांचे कार्यकर्ते, बाकी जे प्लेयर्स होते त्यांचे मित्र वगैरे भव्य अशी मिरवणूक, जवळजवळ 2-2.5 तास मिरवणूक चालली होती ती. दगडूशेठ हलवाई गणपतींच्या मंदिरातनं जे निघाले ती घरापर्यंत. आणि असं आल्यानंतर घरी आल्यानंतर मग आनंद आहे. मग मुलांना किंवा नवोदितांना कुठलं ह्याच खेळाडूंना असं नाही तर माझं प्रत्येक पालकांना असं नाही की मुलगा जेव्हा साधारणपणे चालायला लागतो, पळायला लागतो, त्यावेळेस तुम्ही रोज 1 तास का होईना ग्राउंडवर तुम्ही घेऊन जा त्यांना. ग्राउंडची आवड एकदा लागली ना की मग मुलगा कुठं जात नाही 100%. म्हणजे मला आता त्याचा दादा पण सगळा नॅशनल प्लेअर आहे, तोही तसाच आहे अक्षरशः. म्हणजे प्रतीकचं पण मला कौतुक म्हणजे असं आहे की तो जसं खेळाकडे आकृष्ट झाला ना त्यापासून त्यांनी घरातला कुठलाही कार्यक्रम अटेंड केला नाही. काही झालं तरी आपलं संध्याकाळचा कार्यक्रम असं की 5-5:30 वाजले की आपलं बॅग घ्यायची, ग्राउंडवर आल्यानंतर बघू असं. म्हणजे त्याचं सिलेक्शन झालं तसं त्याच्या मित्रांनी इंस्टाग्रामला लाईव्ह पाहत होता तो. त्यांनी मला लगेच सांगितलं काका मला पेढे पाहिजेत. मी म्हटलं का रे बाबा, एकदम म्हणजे मला माहिती पण नव्हती की त्या दिवशी टीम डिक्लेअर वगैरे. तो म्हणला प्रतीकचं सिलेक्शन झालं आणि प्रतीक कॅप्टन म्हणून डिक्लेअर झालं. त्या एक मला म्हणजे असं सारखा अभिमान वाटला की ओके. प्रतीक, आपण आता वर्ल्ड कप या विषयाकडे वळूया. वर्ल्ड कप जेव्हा भारतामध्ये कंडक्ट करायचा किंवा ऑर्गनाईज करायचा हे ठरलं, तिथपासूनच्या ज्या प्रोसेसेस असतील, मग ते कुठे करायचा, कुठल्या टीम्स येणार आहेत, मग तुमची टीम कशी, इंडियन टीम कशी सिलेक्ट होणार आहे, मग त्याच्यात महिला संघ, पुरुष संघ असे 2 संघ, मग त्यांचा सपोर्ट स्टाफ असेल, कोचेस असतील, या सर्व जी प्रोसेस झाली, मग तुमचा कॅम्प असेल आणि तिथपासून ते तुझे प्रत्यक्ष मॅच मधले किस्से आणि ते थेट तू वर्ल्ड कप जेव्हा उंचावलास ती मुवमेंट तिथपर्यंत मला प्लीज जरा थोडं शेअर केलंस. बघा, वर्ल्ड कप होणार हे तसं 2 ते 3 वर्ष आधी प्रिपरेशन चालू होती. कारण हे खो खो मध्ये खूप वेगळं मोठ्या प्रमाणातला टास्क होता की कारण युरोपियन कंट्रीजमध्ये खो खो न्यायचा कसा, त्याचा प्रसार कसा करायचा. तर त्यासाठी आमचे म्हणजे मित्तल सर असतील, त्यागी सर असतील, यांनी खूप एफर्ट्स घेतलेत की बाहेरच्या युरोपियन कंट्रीजमध्ये कसा न्यायचा. तर फर्स्ट त्यांनी काय केलं, पहिले तिथले कोचेस इकडे आणले आपले इंडियन सॉइलवर आणि त्यांनी कॅम्पमध्ये म्हणजे कोचेसचा कॅम्प त्यांनी अटेंड करायला लावला की हा गेम आहे, ह्याचे मेजरमेंट्स असे आहेत किंवा हे असं आहे. हे त्यांना एक जनरली तिथल्या कोचेसला माहिती दिली. आणि ऑल ओव्हर म्हणजे आफ्रिकेमध्ये तर बघितलं तर आफ्रिकेमध्ये नॅशनल्स होतात प्रॉपर खो खोच्या, त्यामुळे तिथे चालू आहे. पण युरोपियन कंट्रीज असतील, अमेरिकन कंट्री, ऑस्ट्रेलियन, तर अशा ठिकाणी त्यांना कोचेस पहिले आणले. मग ते कोचेस तिथे जाऊन त्यांची प्रॅक्टिस घ्यायला सुरुवात केली. तिथले काही प्लेयर्स असतील, म्हणजे हँडबॉलचे प्लेयर्स होते, बास्केटबॉलचे प्लेयर्स होते, काही व्हॉलीबॉलचे प्लेयर्स होते. प्लेयर्सला इंट्रोड्यूस केला त्यांनी खो खो वेगवेगळ्या प्रोग्राम्स थ्रू. त्यांनी खो खो हा असा खो खो आहे काही प्लेयर्सला सांगून. मग काही इंडियन एम्बेसी असतील किंवा इंडियन कल्चरची लोक आहे मग त्यांना जवळ घ्यायला सुरुवात केली की यास तुम्ही या, तुम्हाला खो खो माहिती आहे. म्हणजे प्रत्येक इंडियन्सला थोडाफार काय म्हणजे इंडियात राहायला असेल तर त्याला खो खो माहिती आहे. मग तुम्ही या, मग लोकांना थोडं माहिती द्या, मग ह्या ऍक्टिव्हिटी आमच्या सोबत राहा, असं त्या गोष्टी स्टार्ट केल्या. काही फ्रेंडली गेम्स वगैरे घेतले म्हणून तो म्हणला फ्रेंडली गेम्स त्यांच्या तिथे झाल्या भरपूर सारे इव्हेंट्स मध्ये. म्हणजे आता तिथे काही इव्हेंट्स असतील त्यांच्या देशातल्या, तिथे तो खो खोचा इंट्रोडक्शन दिलं की हे असा असतो खो खो असे.
तिथपासून ती सुरुवात झाली. मग टीम्स बनायला सुरुवात झाली. मग टीम्स हळूहळू बनल्या. परत कोचेसचा एक कॅम्प लावला जास्ती प्रमाणात की हा असं घ्यायचंय, असा गेम आहे. मग हायर त्यांचं नॉलेज वाढवायला की हे स्ट्रॅटेजी बनवतात, हे असं करतात, असे. मग ते भरपूर सारे व्हिडिओज दाखवले आणि मग तिथे जाऊन त्या टीम्स उभ्या राहिल्या. त्या टीम्स जरी नवीन असल्या पण मला वाटतं आफ्रिकन कंट्रीज मध्ये भरपूर प्रमाणात खो खो. कुठले साधारण देश? साऊथ आफ्रिका आहे, केनिया आहे. तुम्ही त्यांची अजून सुद्धा मॅच बघायला इथं त्यांना बघा तुम्ही, मस्त खेळतात. साऊथ आफ्रिकन कंट्रीज तर येणाऱ्या काळामध्ये म्हणू शकतो की खूप मोठी टीम आहे. सगळं आव्हान असणार भारतीय टीमसाठी. त्याच्या आधी मी सांगेल की मग आता वर्ल्ड कप घ्यायचा आहे, 6 महिने आधी डिक्लेअर होत होतं. त्यांची प्रोसेस चालली, मीटिंग झालेल्या की हा आता घ्यायच्या आहेत वगैरे असोसिएशनच्या, किंवा त्यांनी प्लेस डिसाईड होत होती. मग पहिल्या 1-2 वर्षामध्ये आम्ही ऐकत होतो की लंडनला पण होऊ शकतो किंवा मग इंडियात होऊ शकतो, की जे अवेलेबिलिटी छान होईल सगळ्या देशांना किंवा ऑर्गनायझेशन चांगलं होईल त्या ठिकाणी आपल्याला तो वर्ल्ड कप घ्यायचा. असं आता आपलं हे जे आहे, ही सर्वोच्च संस्था कुठली? फेडरेशन आहे? फेडरेशन आहे, खो खो फेडरेशन ऑफ इंडिया. ही इंडियाची सर्वोच्च फेडरेशन. ही कुठल्या आपल्या स्पोर्ट्स मिनिस्ट्री अंडर? हो, सगळ्या ही स्पोर्ट्स मिनिस्ट्री ॲफिलिएटेड आपल्या सगळ्या आहे, त्यामुळेच सगळं व्यवस्थित आहे. त्यानंतर एशियन खो खो फेडरेशन आली आहे, परत इंटरनॅशनल खो खो फेडरेशन आलेली आहे. त्यामुळे अशा सगळ्या फेडरेशन आता चॅनलाइज आहेत. आणि तुम्ही बघा जे बाकीचे देश आलेत ना, ते सुद्धा प्रॉपर ॲफिलिएटेड आहेत या संस्थांना. त्यामुळे असं नाही म्हणू शकत की आपण कुठलीही ऑफिशियल टुर्नामेंट प्रॉपर सगळ्या वेनी झालेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पुढचा नेक्स्ट वर्ल्ड कप सुद्धा लंडन मध्ये डिक्लेअर झालाय ऑलरेडी आता. आणि येणाऱ्या काळामध्ये बघा एशियन चॅम्पियनशिप आपली होणार आहे आणि एशियन गेम्स मध्ये खो खो जाणार आहे, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये खो खो जाणार आहे, ऑलिम्पिक मध्ये 2036 साठी ऑफिशियली खो खो जाणार आहे. आणि जर इंडियामध्ये झाला तर त्यांनी ऑफिशियल इंट्रोडक्शन दिले की 2036च्या ऑलिम्पिक्स मध्ये खो खोचं इंट्रोडक्शन ऑलिम्पिक गेम्स म्हणून होईल. ते आमच्या खो खो साठी आनंदाचीच गोष्ट आहे खूप. आणि 2030च्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये खो खो कॉमनवेल्थ गेम्स मध्ये खेळला जाईल. तर ते झालं की 6 महिने आधी आम्हाला कळलं, प्लेस ठरली. पण त्याच्या आधी आमच्यावर एक स्पोर्ट्स सायन्स प्रोग्राम म्हणून झाला की मला असं वाटत नाही की दुसऱ्या कुठल्या गेम मध्ये झाला असेल. आमच्या बॉडीमध्ये सेन्सर्स लावून आमचे पूर्ण मेजर घेतले की तुमचा मसल कुठल्या वेळेस काय काम करतोय. आणि त्या पद्धतीने आमचं ते पूर्ण ट्रेनिंग घेऊन माझ्यासोबत 5 जण होत्या जे इंडियातले सगळे बेस्ट प्लेयर होते. तर त्यांचे ते सगळे डेटा घेतला आणि की हा मसल जास्त. आणि त्यानंतर आमचा प्रोग्राम सुरू झाला की आता तुम्हाला हे करायला पाहिजे. मग आमच्या डायटिशियन दिला स्पेशल आमच्यावर काम ठेवण्यासाठी, SNC दिला की जरी आम्ही तिकडे कॅम्पला नाहीये पण आम्ही इथं आमचं प्रोग्राम चालू आहे, म्हणजे स्वतःच्या क्लबमध्ये का होईल पण ते आमच्यावर रोज फॉलोअप घेत होते. ऍप दिलेला आम्हाला की तुम्ही काय करताय हे ट्रॅक करत होते पूर्णपणे. त्यामुळे 6 महिने आधी प्रिपरेशन झाली. साधारण जून मध्ये ते स्टार्ट झालं आमचं प्रिपरेशन. आणि तसं बघायला गेलं तर आम्ही डिसेंबरमध्ये आम्ही कॅम्पला गेलो. 10 डिसेंबरला आम्ही कॅम्पला गेलो. कुठे होता कॅम्प? दिल्लीमध्ये आमचा ऑर्गनाइज होता कॅम्प, साईमध्ये, जवाहरलाल नेहरू स्टेडियम साईमध्ये आमचा तो कॅम्प होता. आणि 1.5 महिन्याचा तो तसा कॅम्प आमचा झाला. आणि तेव्हा भारतातले 60 सगळ्या राज्यांमधनचे 60 चांगले प्लेयर तिथे बोलवलेले. आणि त्यानंतर ही 15ची टीम त्या म्हणजे तिथल्या परत परफॉर्मन्सवर सगळ्या ज्या टेस्ट झाल्या साईच्या ते बघून वगैरे ते प्लेयर्स सिलेक्ट करण्यात आलेले आमचे. तुझी जेव्हा कॅप्टन म्हणून निवड झाली तेव्हाचा आनंद एका बाजूला आणि जबाबदारीची जाणीव, हो, हे कसं तू सांगशील? तेव्हाच मी अजून सुद्धा म्हणजे ती गोष्ट मी सांगू शकत नाही, शब्दात सांगू शकतो आनंद की किती होता मला. की मला असं झालं की आपण आता एवढ्या म्हणजे मला सगळी माझी हिस्ट्री नेहमी रिमाइंड झाली त्या ह्याच्यामध्ये की एवढे सगळे सॅक्रिफाईस केलेले, एवढे कष्ट केलेले. आज देवाने, मी म्हणलं ना की देवाने देताना एकदम खूप मोठ्या प्रमाणात दिला. आणि मला असं वाटतं की पहिलं देवाचेच धन्यवाद ठेवले की तू बघितलंस. आणि किती मनातल्या मनात मी हे होत होतो, म्हणजे त्रास होत होता मला की मला होत नाहीये, म्हणजे काही गोष्टी माझ्या बाजूनी पडत नाहीत. पण तू देताना एवढी मोठी गोष्ट दिलीस. असं वाटलं मला की त्या खो खोच्या मी सर्वोच्च ह्याच्यावर जाऊन, शिखरावर जाऊन उभा राहिलोय. आणि ते एकच पद होतं असं की जिथे मला रेकग्निशन असं मिळणार होतं की इज टॉप प्लेयर.
असं मला वाटत की म्हणजे बाकी गोष्टीला सगळे हे असे नाही, हा चांगला, हा चांगला, हा चांगला, पण ते मिळणं ती सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. आणि ते कष्टाने आणि काय म्हणता येईल की आई वडिलांच्या पुण्याईने किंवा कोचेसच्या माझ्या सगळ्या आणि तुझ्यावर एक तो विश्वास ठेवलेला त्या आणि तो तू पूर्ण सार्थक दाखवला असता. एक्झॅक्टली. माझी कंपनी पण तेच म्हणायची की ह्याला आम्ही ऑन रिटर्न मध्ये काही नव्हतं, पण ह्याला आम्ही व्हर्बली ज्या मुभा दिल्या तर त्यांनी ॲज अ चीज केलं आणि त्यांनी वाईट गोष्ट करण्यापेक्षा खूप मोठी गोष्ट करून दाखवली. आज तू जेव्हा कुठे तुझी हेडलाईन येते किंवा तू जेव्हा तुझ्या महावितरणकडनं खेळत असशील तेव्हा महावितरणची टीम जिंकते, मग खो खो असेल किंवा ऍथलेटिक्स असेल, गोल्ड मेडल मिळतं, त्यावेळेला महावितरणचं हेडलाईन येते. हो, त्यामुळे त्यांनाही खूप बरं वाटत असेल. एक्झॅक्टली. त्यामुळे तो खूप आनंदाचा क्षण होता. बट तेव्हाच मला ते झालं की रिस्पॉन्सिबिलिटी खूप आहे आपल्यावर. कारण फक्त ही आनंदाची गोष्ट नाही, आपण त्या म्हणजे त्या ठिकाणी तर पोहोचलोय, पण आपण त्या गोष्टीला न्याय चांगल्या पद्धतीने देऊ शकतोय का. तर मी त्या लगेच म्हणजे थोडा संध्याकाळ त्या दिवशी मी एवढ्या वर्षभर मी तुम्हाला खरं सांगतो की मला बर्गर किंवा मी फास्ट फूड वगैरे खात नव्हतो एवढ्या दिवस, पण त्या दिवशी सिलेक्शन झाल्यावर मी स्वतःसाठी खाल्लं ते की माझं खूप होतं ते नाही, मी ठरवलेलं की नाही करायचंय आपल्याला, खूप डिसिप्लिन की बाकीचे सगळे खायचे वगैरे, पण मी खूप डिसिप्लिन ठेवलेला की नाही म्हणजे नाही खायचं. पण त्या दिवशी मी रिलॅक्स झालो, पण त्या दुसऱ्या दिवशीपासून की बास झालं, आपल्याला खूप मोठी जबाबदारी आहे पुढची, आपल्याला ती करायची आणि ती निभवायची चांगल्या पद्धतीने. की कारण ही मोठी म्हणजे जी कॅप्टनशिप दिलेली ह्यावर फक्त त्या टुर्नामेंट पुरतं नाही, इव्हन माझ्यावर बाकी खो खोची पण रिस्पॉन्सिबिलिटी आणि म्हणून दिलंय जेव्हा कधी मी कुठल्याही ठिकाणी जाईल तेव्हा मी खो खोला रिप्रेझेंट करेल. एक्झॅक्ट. त्यामुळे मला नेहमीच आता असं वाटतं की मी चुकीचं वागून, चुकीचं बोलून माझं फक्त पर्सनल नाव खराब करण्यापेक्षा मी माझ्या खो खोचं नाव खराब कधी करणार नाही ना, याची मला ही रिस्पॉन्सिबिलिटी फक्त त्या टुर्नामेंट पुरती नव्हती, ही आता पूर्ण लाईफभर राहील आणि इथल्या पुढचे काही वर्ष तर नक्कीच जास्त राहील. फारच अप्रतिम. बरं, मला हे सांग की या वर्ल्ड कप मध्ये तुला चॅलेंजिंग काय वाटलं, कुठली टीम चॅलेंजिंग वाटली आणि काही खास प्लेअर. मी जेवढा बघितला वर्ल्ड कप तेवढ्या याच्यात मी तुला सांगतो की फाऊलची शिट्टी वाजली की ते खूप गांगरायचे, कारण ते इतकं क्षणात होतं आणि त्याच्यानंतर झटकन तुला खो द्यायला लागतो असं माझं माहितीप्रमाणे. पण तो खो द्यायला नेमका तो पाठ असलेला प्लेअर पाहिजे जवळ तिथे. त्या याच्यात थोडस कन्फ्युजन त्यांचं दिसत होतं, पण स्पीड पकडत होते ते. म्हणजे तू सांग त्याच्यावर जास्त. ते मी म्हणेल की वर्ल्ड कप मध्ये काही टीम अशा होत्या की ज्या नवोदितच होत्या, कारण हा नवीन जगाला इंट्रोड्यूस झालेला नवीन गेम आहे. त्यामध्ये एक खो खोचं असं झालं की तुम्ही बघा फॉरेनर्स खेळत होते, तुम्हाला गोरी लोक खेळताना दिसत होते, आणि तो सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण होता. जर्मनीची टीम होती खेळली पूर्ण, आणि त्यामध्ये जर्मन लोक होते, इंडियन म्हणजे म्हणतो ना आपण की इंडियन्स इकडे गेलेले ते होते, इंग्लंडच्या टीम मध्ये होते, कारण इंग्लंडच्या टीम मध्ये ऑलरेडी सगळेच तिकडे आहेत, पण बाकी ज्या कंट्रीज होत्या तिथे फॉरेनर्स प्रॉपरली ते खेळत होते. त्यामुळे तो जास्ती भारतीय खेळ म्हणून जास्ती तो आनंदाचा क्षण होता. आणि मी म्हणेल की साऊथ आफ्रिकन टीम्स, इव्हन आफ्रिकन टीम्स म्हणायला लागेल, आणि नेपाळची टीम ह्या खरंच चांगल्या खेळत होत्या, बांगलादेशची टीम चांगल्या खेळत होती, अफगाणिस्तानची टीम खूपच चांगली खेळत होती, बट ते पूल दुसऱ्या साईडने होते, आपली मॅच त्यांच्याशी. पण तुम्ही बघा त्यांनी सुद्धा डॉमिनेट केलं बाकीच्या कंट्रीजवर. तर मी म्हणेल की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या 5-6 ज्या कंट्रीज आहेत ना त्या खूप चांगल्या पद्धतीने. नेपाळची टीम मला वाटतं हो फायनलला हरवलं त्यांना. हो, आणि फर्स्ट मॅच पण होती. छोटा देश आहे, त्यांनी अतिशय चांगलं प्रगती केली. तेच माझं म्हणणं आहे की त्यांनी त्यांचे कोचेस पाठवले इकडे ट्रेनिंग घेण्यासाठी, आणि मग ते तिकडे जाऊन. मग ड्युरिंग द मॅच तुम्हाला असे सजेशन्स वगैरे विचारायचे का? ड्युरिंग द मॅच नाही विचारले, पण नंतर सुद्धा मला सारखे सगळ्या टीम्स कडनं भेटत होते की हे काय करायचं, म्हणजे त्यांना जी खो खोची उत्सुकता होती. म्हणूनच मी म्हणू शकतो की एकंदरीत की खो खो हा येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा गेम होईल, हा ग्लोब साठीचा गेम होईल की सगळी अख्ख्या दुनिया ग्लोबल रेकग्निशन होईल. कारण ते येऊन विचारत होते की आता हे काय करायचंय, आता हे काय करायचंय. त्यांचा जो इंटरेस्ट होता, जर एखाद्या म्हणजे
नॉर्मलच आले असते तर एखाद्यांनी एवढा इंटरेस्ट नाही, पण आमच्याशी ज्या इंटरेस्टने ते बोलत होते, त्यांचे पदाधिकारी बोलत होते, त्यांना ह्या गेम मध्ये खूप मोठा इंटरेस्ट आहे आणि त्यांना हा गेम आवडलेला आहे, इव्हन फॉरेनर्सला. तर ह्या 5-6 कंट्रीजचं खूप मला पुढे आव्हान नक्कीच राहील. आता आपण शेवटाकडे येतोय, तर मला हे सांग की पुढे काय प्लॅन्स आहेत, आणि तू जे काही नवोदित खेळाडू आहेत की जे ह्या खो खो मध्ये करिअर करू पाहत आहेत, अशांना किंवा त्यांच्या पालकांना काय सल्ला देशील? मी एवढंच सांगेन की पालकांनाच, की पालकच हे विद्यार्थी किंवा प्लेयर्स घडवत असतात, त्यांचा सपोर्टच. असं कधी होत नाही की विदाऊट सपोर्ट, म्हणजे फॅमिली सपोर्ट तुमची काही गोष्ट कधी कधी होतात, एक्सेप्शन सगळ्यालाच असतं, पण फॅमिलीने जास्तीत जास्त सपोर्ट केला पाहिजे हा इंडियन गेम खेळण्यासाठी. कारण येणाऱ्या काळामध्ये बघा, कॉमनवेल्थ गेम्समध्ये तुम्ही खेळणार आहात, एशियन गेम्समध्ये खो खो खेळवणार आहेत, ऑलिम्पिक्समध्ये खो खोला खेळवणार आहेत, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. खो खोचा स्वतःचा वर्ल्ड कप आहे, आता दर 4 वर्षांनी तो होणार आहे. तुम्ही बघा की प्रत्येक जण आपापल्या फ्युचरसाठीच बघत असतो, आणि हीच वेळ असते की गेम अजून थोड्या म्हणजे आत्ताशी वरच्या लेवलला जाण्यासाठी निघालाय. तुम्ही एकदा वरच्या स्टेजला जाणारा गेमच तुम्ही पकडणार असाल फक्त, तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो की तुम्हाला खूप कॉम्पिटिशन मिळेल. पण आता तसं नाही, डेव्हलपिंग स्टेजला आहे खो खो, तर तुम्ही आत्ताच या आणि ह्या गेम मधनं तुमची जी आवड आहे लहानपणापासून ती पण जोपासू शकता. कारण फिजिकली सुद्धा चांगलं तुम्ही, शारीरिक जरी तुम्हाला काही अचीव नाही करता आलं, पण तुम्ही एक स्वतःचं शरीर नक्की अचीव करू शकता खो खो खेळून, कारण तुम्ही फिजिकली फिट राहाल. आणि येणाऱ्या काळामध्ये कॉमनवेल्थ गेम्स असतील, जॉब ऑपॉर्च्युनिटीज, खेळ असला ना प्रतीक, तरी तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते. तेच मी म्हणलं, पण खो खो आता तुम्ही चूज करा, असं माझा सांगण्याचा उद्देश आहे की खो खो पण करा, कारण येणारा काळ हा खो खोचा असेल. जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत, इन्कम टॅक्स, महावितरण, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, परत अजून अशा भरपूर साऱ्या म्हणजे बँक, अशा भरपूर ठिकाणी खो खोचा प्लेअर घ्यायची सुरुवात झाली. रेल्वेज, परत पोलीस, पोस्ट ऑफिस, पोलीस, सगळ्या ठिकाणी आता ह्या म्हणजे खो खोचे प्लेयर्स होत आहेत. त्यामुळे एक फ्युचर म्हणून सुद्धा म्हणा, किंवा तुम्हाला देशासाठी काही करायचं असेल त्यासाठी सुद्धा म्हणा, तुम्ही खो खो हा पर्याय कुठल्याही खेळामध्ये तुम्हाला भारतातर्फे प्रतिनिधित्व करता येऊ शकतं. आणि जी आधीची सगळ्यांची पेरेंट्सची जी हे होती की हा इंटरनॅशनल गेम नाहीये, इथे काय आहे, इथं कोण विचार, पेरेंट्सनी काय पथ्य पाळली पाहिजे? पेरेंट्सनी एवढीच पथ्य पाळली पाहिजेत की खो खोला जर तुम्ही त्यांना घेऊन जाताय तर त्यांच्या मागे एक चांगला डाएट प्लॅन किंवा एखादा चांगला प्रोग्राम, जो एसएनसी चांगला क्लब तुम्ही जॉईन करायला लावा. खो खोचे क्लब हे सगळे फ्रीमध्ये होतात, त्यामुळे कोचिंग खो खोचं फ्रीमध्ये होतंय, त्यामुळे तुम्ही नक्कीच या. याला इक्विपमेंट्स कुठलेही नाहीयेत. खो खो या गेमला आपल्या इक्विपमेंट्स कुठले, एक ग्राउंड आणि 2 पोल असेल, जे की एखाद्या क्लबवर असतात, त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकता. आणि सेल्फ मेड म्हणू शकतो आपण की तुम्हाला विदाऊट कुठल्याही इक्विपमेंट व्यतिरिक्त तुम्ही तो गेम करू शकता. म्हणजे जी तुम्ही ॲबिलिटी दाखवणार आहात ग्राउंडमध्ये, की तुम्हाला वाटते की मी करू शकतो, जरी माझ्याकडे पैसे नसतील किंवा मला ते घ्यायला अफोर्ड होत नसेल, पण माझी स्वतःची तयारी, माझी जिद्द आहे, माझी माझ्यातले जे उपजत गुण आहेत ते यूज करून मी खो खो मध्ये नक्की वरत. त्यामुळे खो खो हा गेम तुम्ही येणाऱ्या काळामध्ये एक ॲज अ फ्युचर म्हणून घेऊ शकता. बरं, तुझे स्वतःचे वैयक्तिक प्लॅन्स काय असणार आहेत आता? माझा नेक्स्ट प्लॅन्स आहे, मी टार्गेट करतो की 2030ला कॉमनवेल्थ गेम्स खेळावं. पण आता मी आहे 33-34, किती होतील, फिजिकल ॲबिलिटी किती होईल, पण मी एक ठरवलंय की डिसिप्लिन राहायचंय, कंटिन्यू रोज ग्राउंडवर जायलाच पाहिजे, तर ती कंटिन्युएशन मध्येच ती गोष्ट राहील. एकदा खो खो आपला गेम असा आहे की ब्रेक पडला तर तो ब्रेक पडला, परत कोपअप करणं, आणि माझ्या एजला कोपअप करणं हे खूप अवघड आहे, कारण जनरली खो खोचं एज चांगलं खेळायचं 27-28 आहे. ते आता मी ऑलरेडी एक्सटेंड करून इथपर्यंत आलोय. अजून किती एक्सटेंड करता येईल, काय एक्सटेंड करता येईल हे येणारा काळ ठरवेल. पण मी माझ्या डोक्यात ठरवलंय की 2030 पर्यंत तरी चांगलं खेळत राहायचं. आणि मला असं वाटतं की देशासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देता येईल. जरी मला जमेल नाही जमेल ही पुढची गोष्ट राहते, पण त्यांना नक्की जमलं पाहिजे, यासाठी आपण तिथं उभं राहणं फार महत्वाचं आहे. आणि हेच डोक्यात टार्गेट ठेवून मी खेळत राहीन. तुझे अतिशय उत्तम विचार आहेत, आणि किंबहुना भारतीय खो खोला तू खेळत राहण्याची गरज अधिक आहे. तुझ्यासारखे प्लेयर्स जर का भारताकडे असतील तर भारताच्या खो खोला ब्राईट फ्युचर निश्चित आहे. आणि तू एकूणच
अतिशय दिलखुलासपणे आमच्याशी माझ्या चॅनलशी येऊन गप्पा मारल्यास यासाठी तुझं खरंच मनापासून मी आभार मानतो. प्रतीक, तू इथे येऊन अतिशय सुंदर गप्पा मारल्यास आणि खो खो या खेळाविषयी अत्यंत डिटेलमध्ये माहिती शेअर केलीस. तुझे अत्यंत रोमांचक अनुभव आम्हाला सगळ्यांना शेअर केलेस. यासाठी माझ्या क्रिकेट लिमिटेड बाय मिलिंद कुलकर्णी या चॅनलतर्फे छोटीशी सदिच्छा भेट. थँक्यू. आणि मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये देखील आपण खो खोला म्हणजे कुठल्याही तुमच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच खो खोला सपोर्ट कराल, प्रमोट कराल. निश्चित. अशी मी खूप छोटा माणूस आहे पण आणि हे तुझा परत विनय आहे की तू हे म्हणतोयस, पण जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपण निश्चित हा प्रयत्न करूच. आणि खो खो इटसेल्फ इतका मोठा खेळ आहे की त्याला वेगळं काही प्रमोट करायची गरज फ्युचरमध्ये लागेल असं मला वाटत नाही. ज्या वेळेने तुम्ही चाललेला आहात, जे भारतीय फेडरेशन तुमचं जे यांनी काम करतंय त्या यांनी परत एकदा तुझ्या पूर्ण भारतीय संघाचं, सपोर्ट स्टाफचं, कोचेसचं, स्पॉन्सर्सचं आणि महिला संघाचं सुद्धा खूप खूप अभिनंदन माझ्या क्रिकेट लिमिटेड बाय मिलिंद कुलकर्णी या चॅनलवर. थँक्यू सो मच. आणि मी सगळ्यांना सांगेल म्हणजे प्रेक्षकांना की क्रिकेट लिमिटेड बाय मिलिंद सर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. माझी तुम्हाला परत एकदा नम्र विनंती आहे की माझा क्रिकेट लिमिटेड बाय मिलिंद कुलकर्णी हा यूट्यूब चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि आजचा आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.